सोमवार गुरुवार सोडून इतर दिवशी नॉनव्हेज खातो, म्हणजे त्या 2 दिवशी आम्ही घरामध्ये नॉनव्हेज बनवत नाही. तर ह्याने काय प्रॉब्लेम होतो, म्हणजे घरामध्ये नॉनव्हेज बनवण्याने काही प्रॉब्लेम होतो. ज्यांचं बैठे घर वगैरे आहे त्या लोकांनी आता पण शेणाचा सडा वगैरे करायला पाहिजे. त्याच्यामध्ये थोडी हळदी, थोडं हिंग ह्या गोष्टी टाकायला पाहिजे, ज्याच्यामुळे नजरबाधा होत नाही. एका विंगमध्ये म्हणजे एक लाईन बघितलं, सगळ्यांचे फ्लॅट सेम असतात आणि फक्त स्लॅबचा फरक असतो. बरोबर. सिंगल स्लॅबचा फरक असतो. मग त्या ठिकाणी वास्तुशास्त्र काम कसं करतं? की बरेच वास्तूवाल्यांना वाटतं की जमिनीवरतीच फक्त वास्तू काम करते, तर असं नाही आहे. थोडंसं अष्टगंध, त्याच्यामध्ये गुलाबजल टाकावं आणि जमलं तर केशर टाकावं. हे केशर टाकून जर तुम्ही अष्टगंधनी स्वस्तिक बनवत असेल तर ते स्वस्तिक तुम्हाला कंटिन्यू एनर्जीला प्रोटेक्ट करणार. उंबरट्यावरती स्वस्तिक काढतात तर आपल्या येता जाता पाय लागतो, तर हे कितपत योग्य आहे? त्यांनी सांगितलं की मला सर एक असा डिसऑर्डर आहे की त्याचा इलाज जो आहे अख्ख्या भारतामध्ये मी सगळीकडे शोधला, तो नाही भेटला. इवन मी आउट ऑफ इंडियामध्ये काही डॉक्टरला कन्सल्ट केलं, पण त्यांनीही म्हणलं की ह्याच्यावरती अजून तरी इलाज नाही आहे. त्या व्यक्तीचं एक अफेअर होतं, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं, ठीक आहे, जे साधारण 7 वर्षापासून होतं. अच्छा, ठीक आहे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा रिअल टॉक विथ आर डीमध्ये. आणि आज आपल्यासोबत आहेत शिव सर, की जे आपल्याला ॲस्ट्रोलॉजी आणि न्यूमरोलॉजी प्लस वास्तुशास्त्र, म्हणजे एकंदरीतचं म्हणाय गेलं तर तुमचा कोणताही प्रॉब्लेम असो, म्हणजे असं सांगता येणार नाही की तुमचा पर्टिक्युलर हाच प्रॉब्लेम आहे तर हा व्यक्ती पाहिजे. आज आपल्यासमोर असं व्यक्तिमत्व आहे की तुमच्या घरामध्ये कोणताही प्रॉब्लेम असो तो ते तुम्हाला सॉल्व करून देतील. आणि आज आपण त्याच विषयावर त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत. सर, तुमचं खरंच खूप खूप स्वागत आहे आमच्या पॉडकास्टवर. नमस्कार, जय गुरुदेव. सर, सर्वप्रथम तर तुमची ओळख आणि तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये कुठून, म्हणजे कसा आला, तुम्हाला प्रेरणा कुठून भेटली? माझी ओळख वास्तू आणि ॲस्ट्रॉलॉजीमुळेच आहे. ठीक आहे, अशी माझी काही फारशी वेगळी ओळख अशी नाही आहे. माझा जो जन्म आहे तर तो अक्कलकोट तालुक्यामधला आहे आणि त्यानंतर तिथून माझा प्रवास सोलापूरला मी माझं लहानपण गेलं आहे. त्यानंतर कॉलेजचं शिक्षण पुण्यामध्ये केलं मी आणि त्यानंतर जॉब करत करत मुंबईचे धक्काबुक्की खात पुणे मुंबई असं करत माझा प्रवास सुरू झाला होता. जीवनामध्ये जसं प्रत्येकाला काही ना काही अडचणी येतात, तर त्या माझ्या लाईफमध्ये पण बऱ्याच अडचणी होत्या आणि त्या कुठंतरी सॉल्व व्हायला पाहिजे ह्या हिशोबाने मग मी बरेच न्यूमरोलॉजिस्ट, ॲस्ट्रोलॉजिस्ट ह्या लोकांचे गाठीभेटी घेतल्या, पण लवकर कुणाकडनं काही गोष्टी क्लिअरन्स मला भेटत नव्हतं त्यावेळी. आणि मग ठरवलं की हा सायन्स आपण शिकूया आणि मग तो शिकता शिकता स्वतःवरती इम्प्लिमेंट करत गेलो. आणि ज्यावेळी इम्प्लिमेंट करत गेलो तर त्यावेळी चांगले रिझल्ट्स मिळत गेले. वेगवेगळे एक्सपेरिमेंट गेले, काही एक्सपेरिमेंट फेल गेले, काही चांगले गेले, पॉझिटिव्ह आले आणि जे पॉझिटिव्ह आले त्याला कॅरी फॉरवर्ड करत करत सिस्टम डेव्हलप करत गेलो. आत्ता आपण बघतो की समाजामध्ये खूप सारे पॉडकास्ट होतात, तर सगळीकडे फक्त ह्याच गोष्टींची चर्चा होते की तुमच्या घरातलं सामान कुठे असावं, म्हणजे तुमचा टी व्ही कुठे असावा, तुमचा मग घड्याळ कुठे असावं, वॉशरूम कुठे असावं, बेडरूम कुठे असेल. तर ह्याच्या व्यतिरिक्त कोण सांगत नाही की वास्तुशास्त्र म्हणजे नेमकं काय. तर तुम्ही तुमचे अनुभव शेअर करू शकता का आम्हाला? येस. बेसिकली काय आहे की तुम्ही जसं म्हणलात आत्तापर्यंत जेवढे पॉडकास्ट होतात त्या पॉडकास्टमध्ये हेच सगळीकडे चाललं आहे की ईशान्येला देवघर ठेवा, आग्नेयला किचन पाहिजे, नैऋत्येला बेडरूम पाहिजे आणि गेस्ट रूम तुमची वायव्य दिशेला पाहिजे. म्हणजे एवढंच म्हणजे वास्तुशास्त्र नाही आहे. वास्तुशास्त्र जेव्हा म्हणतो ना आपण की हा एक शास्त्र आहे, तर शास्त्राला काहीतरी एक हिस्ट्री आहे किंवा त्याचा अनुभूतीचा शास्त्र आहे थोडक्यात. ह्याच्यामध्ये हे आहे की निसर्गाबरोबर तुम्हाला समतोल साधता यायला पाहिजे. त्या हिशोबाने जो शास्त्र बनलाय तो वास्तुशास्त्र आहे. जसं योगशास्त्र आहे, योगशास्त्रामध्ये काय करतो की तुमचं शरीर मजबूत राहायला पाहिजे, तर त्यासाठी काही तुम्हाला व्यायाम सांगितलेत, काही नियम सांगितलेत, काही आसन सांगितलेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्र येऊन एक गोष्ट जे शारीरिक गोष्टींवरती आणि मानसिकरित्या तुम्ही बळकट व्हायला पाहिजे ह्याच्यासाठी बनलेलं योगशास्त्र आहे. त्याच पद्धतीने वास्तुशास्त्र काय सांगतो, वास्तुशास्त्रामध्ये तुमचं आरोग्य चांगलं असायला पाहिजे, तुम्ही मानसिकरित्या डेव्हलप व्हायला पाहिजे आणि तुम्ही आर्थिक प्रोग्रेस करायला पाहिजे. आणि ह्या सगळ्यांसाठी काय गरजेचं आहे आणि काय काय गोष्टी आपल्याला भेटतात ह्याच्यासाठी बनलेलं शास्त्र म्हणजे वास्तुशास्त्र. तुम्ही जिथं राहता
त्या राहण्याच्या ठिकाणी तुम्हाला व्हायब्रेशन चांगले यायला पाहिजे, सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणात भेटायला पाहिजे, वारा चांगली यायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला असं कधी नाही जाणवायला पाहिजे घरात गेल्यावरती मला सारखं झोप कंटाळा येतोय, आळसपणा वाढलाय, अशा गोष्टी नाही जाणवायला पाहिजे. ह्याच्यासाठी जेवढ्या गोष्टी पूरक आहेत त्या सगळ्या टाकणं म्हणजेच वास्तुशास्त्र. आपण वास्तुशास्त्र आणि ॲस्ट्रोलॉजी दोन्ही पण गोष्टी बघता. मग माणसाच्या आयुष्यामध्ये म्हणजे समजा एखाद्याची पत्रिका खूप छान आहे आणि त्याला वास्तूमध्ये काही दोष आहे, तर त्याच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम जाणवतात त्याला? हां, जाणवणार. दोन्ही पण एकमेकांना पूरक आहेत, म्हणजे वास्तू पण आणि ॲस्ट्रॉलॉजिकल पण. बऱ्याच वेळी आहे ना, म्हणजे मी काही जुने ॲस्ट्रॉलॉजर होते, मी त्यांच्याकडे जेव्हा जायचो तर ते लोक म्हणायचे की तुझा जिथं जन्म झाला आहे त्याच्या मागं मंदिर आहे का, उजव्या साईडला विहीर आहे का. मग असा प्रश्न पडायचा की ती पत्रिका बघून कसं काय सांगायचे ते. बरोबर. म्हणजे तुमचा जन्म जिथं झालाय तर त्याच्या काही अंशात्मक गोष्टी त्या पत्रिकेमध्ये दिसत आहे, राईट. तर ह्याचा अर्थ असा आहे कुठं ना कुठं तो वास्तू आणि ॲस्ट्रॉलॉजी दोन्ही एकमेकांना कनेक्टेड आहेत. बऱ्याच वेळा जे लोक उपाय करायला जातात, आता बऱ्याच वेळा होतं ना की एखाद्याचं लग्न होत नाही तर आपण पत्रिका दाखवायला जातो की अरे लग्न होत नाही, किंवा लग्न होत असेल तर पत्रिका जुळवायला जातो की दोन्ही पत्रिका जुळतात का ते बघा. बरोबर. जेव्हा समजा तुमचं लग्न होत नाही तर त्याच्यासाठी काही पूरक गोष्टी ऑलरेडी त्याच्यामध्ये दिसत आहेत की घरामध्ये अशा अशा काही गोष्टी असू शकतात. त्या गोष्टींना कोणी डिकोड करण्याचा प्रयत्नच नाही केला, पहिली गोष्ट म्हणजे. किंवा पत्रिका तुम्हाला काय सांगतील, सगळेजण काय करतात उपायांच्या मागं जास्त पळतात. ठीक आहे की बाबा माझ्या मुलीच्या किंवा मुलाच्या पत्रिकेमध्ये मंगळ आहे आणि मग त्यासाठी काय उपाय करायचा. बरोबर. ठीक आहे. बरं, मंगळ काय आहे हे कोणी समजून घेण्याचा प्रयत्नही नाही केला. ठीक आहे, ठीक आहे, तोही ठीक आहे. पण त्याच्या रिलेटेड जर तुम्ही काही ॲक्टिव्हिटीज तो करत असेल, त्याची उपासना काही करत असेल तर डेफिनेटली तुमची पत्रिका अलाइंड होते. जेवढे स्वभाव ना तेवढी पत्रिका, जेवढे राशी आहेत तेवढे स्वभाव आहेत, आणि प्रत्येकाचे कॉम्बिनेशन्स वेगळे आहेत. प्रत्येक राशीमध्ये कुठला ग्रह पडतो त्याच्यावरती स्वभाव आहे. सेम तुमच्या म्हणजे काय म्हणतात वास्तूसाठी पण सेमच आहे. किती दरवाजे आहेत, ईशान्येला दरवाजा असतो, आग्नेयेला असतो, नैऋत्येला असतो, पूर्वेला असतो. मग सगळ्यांचीच प्रगती होत नाही का, तर असं पण नाही आहे. बरं, सगळ्यांची अधोगती होती का, असं पण नाही आहे. तर दक्षिण दिशेचे दरवाजे पण सगळ्यांना चालतात. ठीक आहे, काही लोक तिथं खूप प्रोग्रेस केलं, काही लोक ईशान्येचा देवघर ठेवून पण त्यांच्या लाईफमध्ये प्रोग्रेस होत नाही आहे. मग का होत नाही आहे हे कोणी जाणून घेण्याचा प्रयत्नच नाही केला. तर ह्या अनुभूतीचं शास्त्र आहे, आणि प्रत्येकाला सेमच वास्तू लागते असे नाही आहे. ठीक आहे, जसं म्हणजे त्याची कुंडली आहे त्याच्याप्रमाणे जर त्याची वास्तू असेल तर डेफिनेटली तो ग्रो करतो माणूस, तिथं प्रोग्रेस करतो, त्याला चालना भेटते. बऱ्याच वेळा मी पण माझं जे परिस्थिती होती तर आम्ही पत्र्याच्या घरापासून स्टार्ट केलं होतं. अच्छा. तर मग त्यावेळी काय असतं की असं काही नाही, फक्त राहायला एक छत पाहिजे, राईट. मग आता ती वास्तू जी आहे ती तुम्हाला तिथं तुम्ही प्रोग्रेसच केलात, कारण आज ते पत्र्याच्या हाऊसमधनं तुम्ही येऊन स्लॅबमध्ये राहताय किंवा तुम्ही आज घर घेताय मोठे मोठे, पण ती तुमची लक्ष्मीच होती, राईट. तुम्ही तिथं व्हायब्रेशन कशा पद्धतीने देताय, कुठल्या देवताची उपासना करताय किंवा देवतांना काय मागता, ह्याच्यावरती डिपेंड करतं तुमच्या पुढच्या लाईफची प्रोग्रेस कशी होणार. अच्छा. असा कोणता अनुभव आलाय का, म्हणजे तुमचे कधी विजिटला गेलाय आणि असा अनुभव आला आहे तुम्हाला की म्हणजे जसं की ईशान्येला देवघर असून पण त्यांची प्रोग्रेस होते, काहींची होत नाही, मग असे कोणते अनुभव आलेत का की जे खूप चॅलेंजेस होते तुमच्यासाठी? ओके, जसं की एक केस स्टडीज आहे माझ्याकडं. म्हणजे साधारण 3 वर्षापूर्वी एक गोरेगावला मी व्हिजिट केलं होतं. तर गोरेगावला एक माझी खूप ओळखीची व्यक्ती आहे. तर त्यांनी सांगितलं की मला सर एक असा डिसऑर्डर आहे की त्याचा इलाज जो आहे अख्ख्या भारतामध्ये मी सगळीकडे शोधला, तो नाही भेटला. इवन मी आउट ऑफ इंडियामध्ये काही डॉक्टरला कन्सल्ट केलं, पण त्यांनीही म्हणलं की ह्याच्यावरती अजून तरी इलाज नाही आहे. अच्छा. ठीक आहे. कसं होतं की बऱ्याच वेळा ह्या गोष्टी सांगताना तुमची श्रद्धा, तुमची भक्ती किती आहे एखाद्या गोष्टीवरती. मला माझ्या शास्त्रावरती आणि माझ्या इष्टदेवतावरती तेवढाच विश्वास आहे. ठीक आहे, आणि त्यांच्या थ्रू मी ह्या गोष्टी करू शकतो आणि ते मला कॅपेबल बनवतात असं मला वाटतं. आणि
मग त्यावेळी मी त्यांच्या पत्रिका बघितल्या आणि त्यांना म्हटलं की सर तुमच्या घरामध्ये अशी अशी गोष्ट असेल नैऋत्यमध्ये ही गोष्ट आहे. तर ते म्हणले आणि तुमच्या पूर्व दिशेमध्ये तुम्ही गव्हर्नमेंटचे काही डॉक्युमेंट्स ठेवलेले असतील त्यामुळे पण प्रॉब्लेम येऊ शकतात तुम्हाला. तर म्हणे हो. आणि त्यांना हेल्थ इश्यू होता. ठीक आहे. ते सकाळी उठून बसायला साधारण 2 ते 3 तास लागायचं त्यांना, फक्त उठून बसायला. पैशाची कोणतीही कमी नव्हती, भरपूर पैसा, अमाप पैसा होता त्यांच्याकडं, पण फक्त पैसा असून चालणार नाही, तिथं योग्य सोल्युशन भेटत नव्हतं त्यांना. बरेच डॉक्टर्स केले, सगळे केले. आणि मग मी त्यांना म्हणलो हां बरं हे तर आहे आणि नैऋत्यमध्ये तुमच्याकडे खूप सारे असू शकतं, हत्तीचा एखादा फोटो, स्टॅच्यू वगैरे असं काहीतरी असेल. मग त्यांना बाकीच्या जेवढ्या गोष्टी सांगितल्या त्या भेटल्या की बाबा घरामध्ये पूर्व दिशेमध्ये ह्या डॉक्युमेंट्स आहेत वगैरे. आणि त्यांना म्हणलं की नैऋत्याचं जे मी सांगितलं हत्तीचं ते आहे का? ते म्हणले नाही. तर मग त्यांनी मला व्हिजिटला बोलवलं की ठीक आहे तुम्ही या, मग कारण तुम्ही बऱ्यापैकी जेवढ्या गोष्टी सांगतात ते सगळ्या माझ्या घरी दिसत आहेत मला. तर आणि त्यांना असं वाटलं की अरे हा माणूस काही म्हणजे असा जादूटोना तर करत नाही ना की काही सोडलंय बिडलंय माझ्या घरी, की बघू एक्झॅक्टली हा जे सांगतोय ते तिथंच कसं काय. बरोबर, राईट. बऱ्याच वेळा असा प्रश्न पडतो. मग त्यांनाही तो प्रश्न म्हणला आणि म्हणले ठीक आहे तुम्ही या. आणि मग आल्यानंतर मग तिथे गेलो. त्यानंतर चर्चा झाली आमची थोडीशी. मग मी म्हणलं सर ते तुम्ही हत्ती जे म्हणले ना ते त्याचं काही स्टॅच्यू वगैरे असं काही भेटलं नाही. मग मी गेलो त्यांच्या बेडरूममध्ये वगैरे बघितलं. नैऋत्यात बेडरूम होता त्यांचा आणि एक बेडशीट होता. त्या बेडशीटवरचे छोटे 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 हत्ती होते. तर साधारण 100 हत्ती त्या बेडशीटवरती असतील. मी म्हटलं सर हे काय आहे? तर म्हणे अरे सर आमचा लक्षच नाही गेला ह्याच्यावरती. आणि जसं ते काढलं आणि काय काय गोष्टी सांगितल्या, फक्त काढायला सांगितलं आणि ते काढल्यानंतर साधारण वर्षभरात त्यांची जी प्रोग्रेस आहे ती खूप चांगली झाली. आणि त्यांनी ऑलमोस्ट 60 kg वेट लॉस केला. ठीक आहे. म्हणजे ऑलमोस्ट 150 किलो त्यांचा वेट होता, 150. आणि खूप मुश्किल होतं त्यांच्यासाठी. बट त्या माणसाला पण हॅट्स ऑफ आहे, कारण त्यांनी सातत्याने ती गोष्ट केली, सांगितलेल्या गोष्टी फॉलो केल्या प्रॉपर. आज म्हणजे काय म्हणतात जेवढ्या त्यांच्या गोळ्या होत्या ऑलमोस्ट असं समजा आपण 70% गोळ्या कट डाऊन झालेत. आणि आज ते सकाळी साधारण 2 ते 3 किलोमीटर वॉक करतात, संध्याकाळी 2 ते 3 किलोमीटर वॉक करतात. ज्या व्यक्तीला झोपून उठायला त्रास होत होता तर त्याची ही प्रोग्रेस आहे. ठीक आहे. आणि ती व्यक्ती जेव्हा भेटते तर म्हणते सर मला जीवनाचं दान भेटलेलं आहे. मग मी म्हणतो ह्याच्यामध्ये फक्त त्या वरच्याची कृपा आहे. ठीक आहे. आणि महादेवाची इच्छा असल्याशिवाय ती गोष्ट होणार नाही. असे काही अनुभव आहेत. आणि बरेच लोक असे बघितलेत वास्तूप्रमाणे सगळं घर आहे, ईशान्येला देवघर आहे, आग्नेयेला किचन आहे, नैऋत्यात बेडरूम आहे, बट स्टील प्रोग्रेस नाही होते. असंही बघितलंय. जेव्हा तुम्ही एखाद्या घरात एंटर करताना त्या घरातली एनर्जी तुम्हाला सांगते, ते व्हायब्रेशन सांगतात की इथं काय आहे, की एक्झॅक्टली घटना काय आहे. आणि त्याच्यावरनं मग आम्ही त्यांना विचारतो की इथं अशी काही घटना घडलेली आहे का, की तुमच्या घरी काही कुत्रं होतं का, मांजर होतं का. एक सोलापूरची एक घटना आहे. सोलापूरचे एक मॅम होते, त्यांनी बोलवलं होतं. त्यांनी म्हणले सर आम्हाला खूप त्रास होतोय मागच्या 5 वर्षापासून वगैरे. म्हटलं ठीक आहे. म्हटलं तुमचं घर तर प्रॉपर वास्तुशास्त्राप्रमाणे जे बाकीचे लोक सांगतात, जे 200 रुपयाच्या पुस्तकात लिहिले की ईशान्येला देवघर, आग्नेयेला किचन, नैऋत्याला बेडरूम. म्हटलं हे सगळ्यांनाच माहिती आहे आजकाल. त्याच्या व्यतिरिक्त हे तर जे व्हायब्रेशन्स आहेत. मग त्या मॅडमला विचारलं मॅम तुमच्याकडे एखादा कुत्रा होता? तर म्हणले हां सर. तर म्हणे तो अचानक गेला तो कुत्रा आणि आम्ही त्याला कंपाऊंडच्या जस्ट मागच पुरले. ठीक आहे. आणि माझ्या मुलीचा खूप जीव होता आणि तेव्हापासून जो आमचा डाऊनफॉल चालू झाला तो चालू झाला आहे. म्हणलं हे व्हायब्रेशन त्या घरामध्ये गेल्यावर कळतं. हे व्हायब्रेशन रीड करण्यासाठी तुमच्याकडे काही इन्स्ट्रुमेंट्स नसतात, किंवा हा फक्त अनुभव आहे, किंवा हे फक्त त्याची ब्लेसिंग आहे. ठीक आहे. की तिथं गेल्यानंतर एक्झॅक्टली काय फील होतो. ठीक आहे. आणि त्याच्यावरनं आपण मग सांगायला चालू करतो. बऱ्याच वेळा मग ते मॅडम म्हणले की सर हे तुम्ही एक्झॅक्टली कसं काय सांगितलं, की म्हणजे आम्ही तुम्हाला काही बोललं पण नाही ह्याच्याबद्दल. आणि म्हणलं मॅम इथं ते व्हायब्रेशन आहे, तो स्मेल आहे, तो फ्रेग्रन्स आहे. म्हणजे प्रत्येक शरीराला एक फ्रेग्रन्स असतो. प्रत्येक आपण म्हणतो ना अरे काहीतरी वास येतोय असं म्हणतो ना आपण कधी कधी. मग तो दुर्गंध असू दे किंवा सुगंध असू दे, तर तो जो फ्रेग्रन्स आहे तो तुम्हालाच जाणवतो.
बऱ्याच वेळा लोक जेव्हा ध्यान करतात, साधना करतात, त्यावेळी त्यांना वेगवेगळे फ्रेग्रन्स जाणवतात, वेगवेगळे वास, फुलांचे वास येतात, किंवा पाण्याचा आवाज येतो, पक्ष्यांचा आवाज येतो. मग हे येतं कुठून? हे हे जे आवाज आहे ना, हे युनिव्हर्समधनं आहे आणि ते डायरेक्ट कनेक्ट होतं तुमच्याबरोबर. ठीक आहे. सेम गोष्ट वास्तूमध्ये गेल्यावरती तिथले व्हायब्रेशन्स तुम्हाला, जर तुमची साधना तेवढी असेल किंवा तेवढे तुम्ही अलाइंड असाल त्या गोष्टीला, तर ती गोष्ट तुम्हाला जाणवते आणि आपण सांगतो मग हे असं असं प्रॉब्लेम आहे. मग फक्त देवघर ईशान्येला ठेवलो, आग्नेयला किचन असेल, माझं बेडरूम नैऋत्यला असेल, तर एवढ्यावरती वास्तुशास्त्र होत नाही. जर खरंच जर प्रोग्रेस थांबली असेल तर डेफिनेटली एक जाणकार व्यक्तीकडनं ती गोष्ट करून घेणं. दुर्दैवाची गोष्ट काय माहिती का, आज आहे ना बऱ्याच ठिकाणी बघतो 99 रुपये, 999 रुपयेमध्ये वास्तू कन्सल्टंट बनून जातात लोक. ऑनलाईन क्लासेस करतात, 3 दिवसाचा क्लास केला, 5 दिवसाचा क्लास केला. मी अजून स्टील शिकतोय, मला प्रकृती अजून शिकवते. ठीक आहे. बरेच ठिकाणी नवीन ठिकाणी गेलो तर नवीन अनुभव येतो, प्रत्येक वेळी नवीन अनुभव आहे. तो अनुभव आहे ना, ते कुठं शिकायला नाही भेटत तुम्हाला. बरोबर. एक प्रायमरी टेक्स्टबुक्समधनं एक बेसिक गोष्टी घेऊन तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकली उतरताना, आज मी 14 वर्ष झालं ह्या फील्डमध्ये, 14 वर्ष झालं कंटिन्युअस लोकांबरोबर संवाद करतोय, त्यांच्या गोष्टी जाणून घेतोय, त्यांचे व्हायब्रेशन्स कळतात आणि त्यावेळी कळतं की अरे बाबा, फक्त एवढंच नाही आहे तर व्हायब्रेशनचं पण एक सायन्स आहे. त्या पर्टिक्युलर ठिकाणी गेल्यानंतर, जसं एखाद्या मंदिरात गेलो तर तुम्हाला शांत वाटतं, एखाद्या मंदिरात गेलो तर असं वाटतं की अरे मी इथं अगोदर कधीतरी येऊन गेलो. बरोबर. मग ते कुठून येतं? जे येऊन गेलो हे आलंच कुठून? ठीक आहे. कारण तुम्ही कुठलं तर पोर्टल ऍक्सेस करताय. ठीक आहे. आणि ते तुम्हाला कळत न कळत होत आहे. तर हे असं खूप म्हणजे पुस्तकात मांडण्या एवढं सोपं सायन्सच नाही आहे. म्हणजे मी पाहिलं आहे असं की बऱ्याच लोकांचा असं समज असतो की आम्ही वास्तू एकदम प्रॉपर करून घेतो, पण अध्यात्माच्या ह्याच्यावर जाणं माणसाला खूप कठीण वाटतं आणि खूप कठीण रस्ता आहे असं सगळ्यांना वाटतं. तर त्यांना ते पर्याय करायचे नसतात. आमची कुंडली बघा, आम्हाला उपाय सांगा आणि वास्तुशास्त्र फक्त बघून घ्या, सगळं ओके असेल तर आमचं चांगलं होईल का, असे बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात. तर ह्याच्यावर तुम्ही काय बोलाल? असंच आत्ता एक रिसेंटली आम्ही एक केस केलो. पुण्यामधले माझे क्लायंट आहेत. ठीक आहे. त्यांच्याकडे आम्ही वास्तूप्रमाणे सगळ्या गोष्टी अरेंज केल्या. ठीक आहे. आणि साधारण आपण सांगतो की 45 ते 90 दिवसात तुम्हाला रिझल्ट येतो. आता तो रिझल्ट कसा येतो ह्याच्यावरती डिपेंड करतं त्याचे कर्माच, की एक्झॅक्टली त्यांनी अगोदर काय केलं आहे आणि आता आपल्याला माहीत नसतं. आणि आम्ही सगळं केलं. माझ्या टीमबरोबर गेलो होतो, तर तिथं कंप्लीट गोष्टी आम्ही इन्स्टॉल केलं, कन्सल्टेशन प्रॉपर झालं, सगळं झालं. आणि साधारण 30 दिवसानंतर 35 दिवसानंतर आम्हाला कॉल आला की तुम्ही जे वास्तू करून गेला आहे त्याच्यानंतर खूप आम्हाला त्रास झाला आहे. ठीक आहे. तर काही गोष्टी पॉझिटिव्ह नाही आल्या आहेत, तर तुम्ही या एकदा परत एकदा बघून. मग आम्ही रिव्हिजिटला गेलो की एक्झॅक्टली काय झालं बाबा. तर तिथे गेलो आणि मला असं कळालं त्या व्यक्तीचं एक अफेअर होतं, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं. ठीक आहे. जे साधारण 7 वर्षापासून होतं. अच्छा. ठीक आहे. आणि म्हणजे त्या व्यक्तीला बघून असं वाटलं नाही की असं काही असेल म्हणून. आणि मग आम्ही जेव्हा डिस्कशनमध्ये गेलो, पत्रिका बघितलं, तर पत्रिका बघितलं, आम्ही सांगितलं की बाबा लिगली डिवोर्स दिसतोय पत्रिकेमध्ये. तर त्या व्यक्तीने मग थोडंसं ओपन झालं. ते म्हणले की असं असं माझं होतं, सगळं अफेअर होतं आणि साधारण ह्या महिन्याभरात ते सगळं बाहेर आलं. आणि ते बाहेर आलं आणि आमची पूर्ण गोष्ट डिवोर्सपर्यंत पण गेली. पण आता आम्ही म्युच्युअली जे गोष्टी चालू आहेत आमचे, तर आमचं रिलेशन जे मागच्या 20 वर्षावरती जेवढं मजबूत नव्हतं ते आत्ता ह्या 20 दिवसात झालेलं आहे. आता 2 गोष्टी इथं घडलेल्या आहेत. एक, जी त्याची हिडन गोष्ट होती ती बाहेर आली. बरोबर. ठीक आहे. आता हे त्याच्या दृष्टीने चुकीचे असू शकते की अरे असं नाही व्हायला पाहिजे होतं. बट प्रकृती बरोबर जर बघितलं तर ती अलाइंड आहे. बाबा तुला ह्याच्यातच यायचंय, तुला अलाइंडच व्हायचंय, तुला ती गोष्ट सोडायची आहे. बरोबर. ठीक आहे. बऱ्याच वेळा ह्या गोष्टीचा ॲक्सेप्टन्स लोकांना नसतं. लोकांना वाटतं जसं मी आहे, ज्या ठिकाणी आहे कम्फर्टमध्ये, ती मी तसंच बरं आहे. ती गडबड झाली. आणि मग त्यांना आम्ही सांगितलं की ह्या गोष्टी आहेत, सध्याला ह्या गोष्टी होऊ शकतात. तर म्हणले सर असं असं झालेलं आहे,
मग त्या व्यक्तीने म्हटलं की सर तुम्ही जे म्हणताय ते एकदम बरोबर आहे, तुम्ही जे केलेलं ते बरोबर केलेलं आहे, तर आमची प्रोग्रेस होऊ दे, आमचं सगळं संसार व्यवस्थित चालू दे, त्याच्यासाठी तुम्ही काय सजेस्ट करू शकता. मग आम्ही त्यांना काही गोष्टी सांगितल्या, जसं नियम असतात प्रत्येक गोष्टींचे. काही गोष्टी म्हणा ह्या गोष्टी करू नका, जे डूज अँड डोंट्स असतात पत्रिकेप्रमाणे, तर ते सांगितलं. जर हे केलं तर तुम्हाला फायनान्शियल लॉसेस होणार आहेत. तुम्ही जर तुमच्या वाईफला चीट करताय तर तुमचे फायनान्शियल लॉसेस 100% होणार आहेत. ठीक आहे. त्याच पद्धतीने अशा बऱ्याच गोष्टी आहेत. कमिटमेंट कधी मिस करू नका. एखाद्याला तुम्ही शब्द दिलाय तो शब्द मिस करू नका. ठीक आहे. ते केला तर तुमचे लिगल चार्जेस तुम्हाला लागू शकतात. असे छोटे छोटे नियम त्यांच्या पत्रिका बघून आम्ही त्यांना सांगितलं आणि ती व्यक्ती हॅप्पी झाली. तर म्हणे ठीक आहे. पण जे आम्ही फोनवरती ऐकलो होतो की नाही आमचं असं झालंय, आमचे लॉस झालेत किंवा आमचं लिगल सेपरेशनपर्यंत येऊ शकतं, ही गोष्ट मला तिथे गेल्यावर कळालं की हे सगळं पिक्चरच वेगळं आहे. जेव्हा आपण वास्तू अलाइंड करतो ना तर तुमचे कर्म पण चांगले असणं गरजेचं आहे. बरोबर. असं नाही की तुम्ही एखाद्याचं खून करून येत आहे आणि तुम्ही म्हणताय की मला वास्तू करू द्या आणि मला जेल होऊ नये, तर ते नाही होऊ शकत. ठीक आहे. जर तुम्ही समाजासाठी घातक एखादी गोष्ट केली असेल तर डेफिनेटली त्याचा कर्माचा जो प्रतिक्रिया आहे ते तुम्हाला भेटणार आहे आणि तो ह्याच जन्मात भेटणार आहे. बरोबर. प्रारब्ध जे भेटते. आणि अध्यात्मामध्ये लोकांना मला असं वाटतं की अध्यात्म 70% लोकांना अजून पण कळत नाहीये किंवा ते अध्यात्माच्या जवळपास पण नाहीये. बरोबर. किंवा ते टच पण नाही करत आहेत, असं माझं मत सगळं आहे. व्यवस्थित पाहिजे. येस. लोकांना काय वाटतं की एखादी व्यक्ती खूप पैसा कमवते तर मग ते आध्यात्मिक नाही आहे. राईट. म्हणजे लोकांचं पॅटर्न कसा बनलाय माहिती आहे का, की एखादा गरीब व्यक्तीच आध्यात्मिक असू शकतो असा. बरोबर. किंवा एखादा व्यक्ती खूप मोठ्या गाडीतनं बाहेर होतो, अरे हा काय आध्यात्मिक आहे, हा तर दिखावा करतो. राईट. कारण तुमचा ब्रेनचा पॅटर्न तसा बनलेला आहे. बरोबर. तुम्ही कधी बघितलं का एखादा व्यक्ती खूप आनंदी आहे समजा आणि तो हसतोय आणि आपण बघतो त्याला की अरे हा वेड्यासारखं का हसतोय असं म्हणतो ना आपण. का? कारण आपल्याला सवय पडली की लोक खूप सिरियस आहेत असं बघायची. तो पॅटर्नच तसा बनत गेलाय. मग ते अध्यात्माचे जे छोटे छोटे लेयर्स आहेत ना ते आपल्याला कधी कळालेच नाहीयेत. का बरं? माणूस आनंदी नाही राहू शकत. तो गरीब असू दे श्रीमंत असू दे, तो आनंद. पण आपल्याला कसं गंभीर बघण्याची सवय आहे. एखादा व्यक्ती गंभीर बघायचा. बरोबर. देवता ही आपण तो पुसतो जो चमत्कार दाखवतो. का? काही गरज नाही. जेवढे हनुमानांचे मंदिर आहे, गणेशाचे मंदिर आहे, तिरुपती बालाजीचे जेवढे मंदिर आहेत तेवढे प्रभू श्रीरामचे नाही आहेत. रिझन काय माहिती का? कारण लोकांना चमत्कार बघायचा जास्त आवडतो. हनुमानांनी चमत्कार जास्त केलेले आहेत. ठीक आहे. अशा आपली धारणा तशी आहे. मी पण एक गोष्ट ऐकली होती, म्हणजे एक पॉडकास्ट केला होता मी, तर त्यांच्याकडून एक वाक्य ऐकलं होतं मी, की माणूस आनंदी कसा, म्हणजे माणसाला असं वाटतं की मी अध्यात्माच्या रस्त्यावर गेलो तर मला मटण मच्छी म्हणजे सगळ्या गोष्टी सोडाव्या लागतील, मग मी जगू काय, मग जगून अर्थ काय, म्हणजे मला आनंदच नाही भेटणार. पण मला एका माणसाने असं उत्तर दिलं की तुम्ही अध्यात्माच्या रस्त्यावर या आणि तुम्हाला ज्या दिवशी देव भेटेल ना त्या दिवशी आहे ना, म्हणजे तुम्हाला सगळं सुख साईडला राहील. म्हणजे तुम्ही एवढे सुखी व्हाल की तुम्हाला त्यापुढं कशाची कमी वाटणार नाही. म्हणजे सगळ्यात आनंदी माणूस जो तुम्ही व्हाल. पण माणसाला असं वाटतं की अध्यात्मापेक्षा आनंद सगळा इतर ह्याच्यामध्ये. राईट. सगळे तिकडेच आनंद शोधतात. अध्यात्मामध्ये किती आनंद आहे हे लोकांना ठाऊकच नाही आहे. राईट. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. ॲक्च्युली काय होतं की जेव्हा अध्यात्मावरती आपण कसं आहे की लोकांना एकतर सवय अशी नाही आहे की बाबा कोणी पॅन्ट शर्ट घालून व्यक्ती अध्यात्मावरती बोलते हे अगोदर पचत नाही. हां. लोकांना धोतर आणि तो धोतर घातलेला पाहिजे, भरपूर सारे गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा पाहिजे, भरपूर साऱ्या अंगठ्या घातलेल्या पाहिजे, मग तो काही सांगत असेल तर आम्ही थोडंसं ऐकू. राईट. पण जे खरंच अध्यात्माला पोचलेली व्यक्ती आहेत ना तर ते साधारणच दिसतील तुम्हाला, पहिली गोष्ट. आणि अध्यात्म म्हणजे तुमच्या स्वतःचा शोध आहे, ना की तुम्हाला बाहेर जाऊन एखादी उपासना
तो सकाळी किती पूजा करतो, संध्याकाळी किती करतो, कुठले व्रत करतो, किती उपवास करतो, किती तपास करतो, कुठल्या वारीला जातो, कुठल्या जत्रेला जातो, ह्याच्यासाठी अध्यात्म नाही. बरोबर. अध्यात्मामध्ये आपण असं म्हणू शकतो की बाबा तू खरंच समाजाच्या किती उपयोगी आला, खरंच ज्यावेळी लोकांना गरज होती त्यावेळी तू काय केलेलं आहे. बरोबर. राईट. तर कितीतरी संत असं होऊन गेले, त्याने आपलं आयुष्य एका कामासाठी घातलं. जसं संत गाडगे महाराज आहेत. संत गाडगे महाराजांनी बघितलं तर त्यांनी फक्त साफसफाई आहे ना, स्वच्छताचं महत्त्व त्यांनी देऊन गेलं. ज्योतिराव फुले झाले, ठीक आहे. तर त्यांनी शिक्षणासाठी बरंच झटलं. हे काय आहेत, एक एक बी जे आहेत ना ते पेरत गेले आणि त्याचा वृक्ष होताना आत्ता आपण बघतोय. बरोबर. ठीक आहे. प्रत्येक संतांनी तेच केलेलं आहे. आणि प्रत्येक इवन जे देवतांचे अवतार आले, जेवढे पण अवतार आले, त्या लोकांनीही तेच केलेलं आहे. समाजामध्ये कशा पद्धतीने एखादी गोष्ट चांगली करता येईल, समाजाला आपण काय देणं आहे ते करण्यासाठी जे केलं ते अध्यात्म आहे. आज आपण काय करतो की सकाळी पूजा करतोय, दुपारी पूजा करतोय, संध्याकाळी पूजा. त्या पूजा करताना आपलं मन किती एकाग्र आहे नाही आहे. काय आज माझा मुलगा अभ्यास केला असेल का, ठीक आहे. आज बरं ठीक आहे, आपण बाहेर कुठं तर आहे किंवा संध्याकाळी आहे की आज उद्या भांडेवाली येईल का नाही, ठीक आहे. उद्या मलाच काम पडणार आहे का. अरे हा विचार कशाला आहे. आज देवळाच्या बाहेर जेव्हा चप्पल सोडतो, आतमध्ये जातो, तर चप्पल कोणी चोरू नये ह्याचा विचार तुमच्यात जास्त आहे. बरोबर. ठीक आहे. म्हणजे काय की अध्यात्म काय शिकवतो, तुम्ही आहे तिथं प्रेझेंट मुवमेंटमध्ये राहा, जिथं आहे तिथं राहा. आपण काय करतोय, फ्युचरमध्ये जातोय किंवा पास्टमध्ये जातोय. त्यांनी माझ्याबरोबर असं केलं होतं त्यामुळं मला असं करायचं आता. बरोबर. बऱ्याच लोकांच्या लाईफमध्ये मी जेव्हा विजिट्सला जातो तर लोकांना कॅन्सर वगैरे बघतो आपण. ईशान्येला टॉयलेट असेल तर कॅन्सर होतं, हा एक साधारण वास्तुशास्त्रामधला एक नियम लोक सांगतात. ठीक आहे. ईशान्येमध्ये नैऋत्यामध्ये टॉयलेट असल्यावर कॅन्सर होऊ शकतो, मेडिकल एक्सपेन्सेस होतात, दॅट इज फाईन. पण एखाद्या गोष्टीचं कंटिन्यू गिल्ट आहे तुमच्या मनात, ते तुम्ही जर कॅरी करते 10 वर्ष झालं तर तुम्हाला कॅन्सर तसंही होईल. बरोबर. तो तुमच्या ईशान्येला टॉयलेट असू दे नसू दे. मग हा वैचारिक पातळीवरती जी क्लिन्झिंग आहे ती व्हायला पाहिजे. बरोबर. त्यावेळी ती क्लिन्झिंग होईल ना, त्यावेळी तुम्ही अध्यात्माची एक एक पायरी चढताय असं म्हणताय. आणि लोकांना आपण हे सांगतो की बाबा हे तर आहे, ह्याच्या व्यतिरिक्त अशी काही गोष्ट आहे का तुम्ही एवढा दिवस पकडून ठेवलेली आहे. मग कळतं ते भावकीमधली एखादी गोष्ट काहीतरी झालेली असते, ती अजून होल्ड केलेली असते आणि त्याचा त्रास तुम्हाला दिसतो. मग तो वास्तू पण तुम्ही तशीच निवडता ना. बरोबर. आज मला सांगा, समजा तुम्हाला एखाद्या विषयामध्ये आवड आहे, तुम्हाला पुस्तकं निवडायला सांगितलं, त्या विषयाच्या अनुसरून तुम्ही पुस्तकं निवडचाल. बरोबर. समजा तुम्ही धार्मिक असेल तर धार्मिक पुस्तकं घेचाल. जर तुम्हाला स्टोरीज आवडतात तर तुम्ही स्टोरीची पुस्तकं घेताल. तशाच पद्धतीने तुमच्या वैचारिक पातळीवरती जे व्हायब्रेशन्स तयार होतात त्याच पद्धतीचे तुमचे ॲटमॉस्फिअर रेडी होतो. तुम्ही घरात पुस्तकं तसं आणतात, चित्र तसे लावता, तशा ठिकाणी फिरायला जाता, तशा पद्धतीचे मित्र असतात. बरोबर. सिगरेट पिणारा माणूस हा सिगरेटवालाच मित्र लवकर मिळतो, तो आपोआप शोधतो. राईट. तुझ्याकडे लायटर आहे का. तंबाखूवाला लगेच असा करतो, लगेच म्हणतो हा. कसं काय, ते व्हायब्रेशन आपोआप भेटतात ना त्यांना. सेम असंच अध्यात्मामध्ये. तुम्ही ज्यावेळी अध्यात्माची पहिली पायरी चढता ना, त्यावेळी ऑटोमॅटिकली तुमचा सराउंडिंग जो आहे ना तो चेंज व्हायला चालू होतो. तुमचे लोक सुटत जातात. मग आपल्याला असं वाटतं की अरे आता हळूहळू सगळे सुटत चालले. हा सुटणार. ते जे त्या पायरीकडं, ज्या लेवलला, ज्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे, हे हळूहळू या गोष्टी सुटत जाणार. बरोबर. हे होत जातं. आणि सर बरेच लोक असे पण म्हणतात की वास्तुशास्त्र पहिला गाव साईडला, पहिलं कसं ग्राउंड लेवलला सगळी घरं असायची, तर त्यावेळी वास्तुशास्त्र काम करत होतं. पण आता फ्लॅट सिस्टम आले, बिल्डिंग आलेत, म्हणजे 50-50 माळ्याचे टॉवर आले. मग ह्या ठिकाणी वास्तुशास्त्र कसं काम करतं. जर जसं समजा की प्रत्येकाचा एका विंगमध्ये म्हणजे एक लाईन बघितलं, सगळ्यांचे फ्लॅट सेम असतात आणि फक्त स्लॅबचा फरक असतो. सिंगल स्लॅबचा फरक असतो. मग त्या ठिकाणी वास्तुशास्त्र काम कसं करतं. येस.
हे आहे ना, हा तुमचाच प्रश्न नाही, हा बऱ्याच वास्तू कन्सल्टंटचाच प्रश्न आहे. हां. की बरेच वास्तूवाल्यांना वाटतं की जमिनीवरतीच फक्त वास्तू काम करते, तर असं नाही आहे. जसं जमिनीवरती काम करते तसं तुम्हाला प्रत्येक फ्लोअरवरती पण वास्तू काम करते. जसं तुम्ही जमिनीवरती राहत होता, आज मॉडर्नायझेशनमध्ये आपण फ्लॅट सिस्टममध्ये आलो. पण ह्याचा अर्थ असा आहे का की तुम्हाला सूर्यप्रकाश नाही लागत? लागतोच. सूर्यप्रकाश. ह्याचा अर्थ असा आहे का तुम्हाला खायला प्यायला काही गोष्टी नाही लागत? लागतो. ज्या गोष्टी तुम्हाला जमिनीवरती लागत होते, आज तुम्ही 20व्या माळावरती जरी राहत असाल तरी तुम्हाला त्या गोष्टी लागणार आहे. इनफॅक्ट आता जास्त लागतात. इंटरनेट पाहिजे, लाईट पाहिजे, लिफ्ट पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजे. सेम थिंग, जसं जमिनीखालचे काही ऊर्जा आहेत ज्याला आपण जिओपॅथिक स्ट्रेस म्हणतो, जमिनीखालून कंटिन्यू एखादा पाणी वाहतोय, वारा वाहतोय, ह्याची जेव्हा पण एक घर्षण तयार होते, त्या घर्षणाने एक ऊर्जा तयार होते. ती ऊर्जा तुमच्या बॉडीला हार्मफुल असू शकते आणि काही एनर्जीज हेल्पफुल पण आहेत. दोन्ही वेगवेगळ्या. जसं सूर्याची एनर्जी, सकाळचे जे कवळं ऊन आहे ते आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे आणि हेच दुपारचं कडक ऊन तुम्ही भाजून निघता. बरोबर. काही पर्टिक्युलर टाइम पिरियड आहे तेव्हाची ऊर्जा चांगली आहे आणि काही टाइम पिरियड आहे तेव्हा चांगली नाही आहे. सूर्यप्रकाश सगळ्यांना गरजेचा आहे, त्यामुळं पूर्व हे ओपनच पाहिजे. पूर्वेमधनं सूर्यकिरण घरात यायलाच पाहिजे. ठीक आहे. आणि जर तुमच्या बॉडीला तर टच करत असेल सूर्यकिरण, तर ज्याच्यामुळं तुमचे जीवनसत्व ज्याला आपण म्हणतो, म्हणजे विटॅमिनची डेफिशियन्सी कमी नाही होणार. अच्छा. म्हणजे जीवनसत्व प्रोड्यूस व्हायला चालू होतात, तुमची एनर्जी प्रोड्यूस व्हायला चालतो, माणूस फ्रेश राहतो. बऱ्याच वेळा ज्यावेळी सूर्यप्रकाश कमी असतो तर त्यावेळी डलनेस येतो, माणसाला आजार लवकर येतो, फंगस इन्फेक्शन लवकर होतात, आळसपणा खूप वाढतो. सायन्स आहे त्याच्यामागं. ठीक आहे. आणि ही जी जमिनीखालची ऊर्जा आहे, तर ही साधारण तुम्ही 100 माळ्याची बिल्डिंग जरी केली तर ही ऊर्जा तुम्हाला ओढणारच आहे. आज मला सांगा, तुम्ही 100 माळ्याची बिल्डिंग असेल, तिथून उडी मारली, खाली पडता का वरती जाता? खालीच पडतं. अगोदर खाली पडतं मग वरती जातं. राईट. ह्याचा अर्थ आहे की तिथं गुरुत्वाकर्षणचं काम करतोय. जेवढा रेडिएशनमध्ये गुरुत्वाकर्षण काम करणार आहे ना, तिथपर्यंत वास्तुशास्त्र काम करणार आहे. कारण वास्तुशास्त्र फक्त एवढंच नाही आहे, ह्याच्यामध्ये गुरुत्वाकर्षण आहे, बायोमॅग्नेटिक फील्ड आहे, थर्मल एनर्जीज आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहेत, जिओपॅथिक स्पेस आहे, ह्या सगळ्या रेडिएशन्स आहेत. आणि आपण काय पकडत चाललोय की हे तिजोरी इकडे ठेवलं तर चालेल का, हा पोस्टर चालेल का, ह्याचंच नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा पण विचार करणं गरजेचं आहे. अच्छा. ठीक आहे. त्यावेळी ते एनर्जीज काम करतात आणि कितीही माळ्याची बिल्डिंग असेल तर तिथं काम होतं. बऱ्याच वेळा आपण बघा, अगोदरचे लोक सांगत होते की उंबरठा पुसा दररोजच्या दररोज. आज उंबरटेच नाही आहेत. बरोबर. अगोदर उंबरठा लावा. उंबरठा कशासाठी आहे की बाबा ज्याच्यामुळं तुमची सीमा जी आहे ती तुम्हाला माहीत पाहिजे. सीमा माहीत पाहिजे, आपले लिमिट्स आपल्याला माहीत पाहिजे. जेव्हा माणूस लिमिट सोडतो, आपण म्हणतो ना, अरे लिमिट क्रॉस केल्या त्याने, एखादी गोष्ट कधी पण जास्त होते लाईफमध्ये तर ती हानिकारक होऊन जाते. राईट. बरोबर. तशाच पद्धतीने आपल्याला लिमिटसाठी उंबरठा पाहिजे. उंबरठा हळदीने पुसा, बेस्ट आहे. हळद आहे, गोमूत्र आहे, है ना. अगोदरचे लोक गाईच्या शेणाने घरासमोर सारवायचे आणि त्याच्यावरती रांगोळी काढायची. तो काय प्रसन्नता, त्याच्यामध्ये काय व्हायब्रेशन्स आहेत, तो कधी लोकांनी फीलच नाही केला. राईट. आज आपण ॲग्रो टुरिस्टच्या नावाने जातो आज शेताकडं काहीतरी शेतामधलं खायला. का तिथं जेवण जास्त जातं? बरोबर. कारण तिथं व्हायब्रेशन तसे आहेत, तुम्ही नेचर बरोबर अलाइंड आहे. चुलीवरचं जेवण का बरं चविष्ट लागतं? कारण ते व्हायब्रेशन आहेत. राईट. त्याच्यामध्ये तत्व आहेत आणि त्याच्यामध्ये सत्व आहेत. ह्या दोन्ही गोष्टी आहेत. आता ते राहिलं नाही आहे. ते राहिलं नाही आहे म्हणजे काय, आपण त्याला इग्नोर करत गेलो खूप जास्त. म्हणून म्हणजे आता जरी माझं असं मत आहे, ज्यांचं बैठे घर वगैरे आहे त्या लोकांनी आत्ता पण शेणाचा सडा वगैरे करायला पाहिजे. त्याच्यामध्ये थोडी हळदी, थोडं हिंग, ह्या गोष्टी टाकायला पाहिजे ज्याच्यामुळे नजरबाधा होत नाही. ठीक आहे. रांगोळी काढायला पाहिजे व्यवस्थित, दररोजची रांगोळी दररोज काढायला. लोकांनी रेडीमेड स्वस्तिक आणले. प्लास्टिकचे एकदाचं स्वस्तिक लावलं की संपला, आपल्याला टेन्शन नाही, पुढच्या दिवाळीला चेंज करायचं आहे. असं नाही करावं. मला असं वाटतं की त्याच्याऐवजी तुम्ही थोडंसं अष्टगंध,
त्याच्यामध्ये गुलाबजल टाकावं आणि जमलं तर केशर टाकावं. हे केशर टाकून जर तुम्ही अष्टगंधनी स्वस्तिक बनवत असेल तर ते स्वस्तिक तुम्हाला कंटिन्यू एनर्जीला प्रोटेक्ट करणार, तुमच्या घराला प्रोटेक्ट करणार. बरोबर. आणि तो जो स्वस्तिक आहे ते घराच्या सेंटर, दरवाजाच्या सेंटरमध्ये काढावा, ना की उंबरट्यावरती काढा. उंबरट्यावरती स्वस्तिक काढतात तर आपल्या येता जाता पाय लागतो, तर हे कितपत योग्य आहे? बरोबर नाही. तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आणि अजून एक बघितलंय, लोक काय करतात, पाकिटमध्ये देवाचे यंत्र, देवांचे फोटो, ह्याला तुम्ही अध्यात्म म्हणणार आहे? नाही, हे अध्यात्म नाही आहे. अच्छा. का बरं? तुम्हाला देव पाकिटमध्ये पाहिजे का? नाही. तुमचा देव हा देवघरातच स्वच्छ ठिकाणीच पाहिजे. बरोबर. तुमचा भाव चांगला आहे, ठीक आहे. तुमचा भाव आहे ना, तर त्याला मनात ठेवा, ठीक आहे. ते तुम्ही चिठ्ठ्यामध्ये नका ठेवू. बरोबर. पाकिट खराब करताय तुम्ही, राईट. बरं, असं आहे का तुम्ही ते पाकिट घेऊन कुठल्या सार्वजनिक शौचालयात जाणार नाही ह्याची गॅरंटी आहे का? जाणार ना तुम्ही लोक. मग तुम्ही फोटोही घेऊन जाताय सोबत. तुम्ही काही यंत्र असतील, बरेच लोक पाकिटमध्ये यंत्र ठेवतात, ते यंत्रही घेऊन जात आहे ना. मग हे कितपत योग्य आहे? बरोबर. हा तुम्ही ठेवा, तुम्ही मंदिरात जावा, बाबा दर्शन घ्या. आपल्यामध्ये ना, आपल्या धर्मामध्ये खूप चांगलं एक पूजा आहे, त्याला आपण मानस पूजा म्हणतो. जे मानसिकरित्या केलेली पूजा आहे की बाबा हिथं मी बसलेली आहे किंवा बसलेला आहे आणि हिथून मी स्वामी समर्थांना अभिषेक करतोय किंवा दर्शन घेतोय. इथून मी महादेवाला ती जल अर्पण करतोय, दूध अर्पण करतोय. पॉसिबल आहे ना? का पॉसिबल आहे? कारण तिथं भाव तयार होतो, ते व्हायब्रेशन्स तयार होतात. त्या व्हायब्रेशन मधनं तुम्हाला एनर्जी भेटणार आहे. बरोबर. ना की नुसतं पाकिटात फोटो घेऊन फिरल्यावरती, राईट. राईट. म्हणजे मला जे कळतं ते असं आहे. मला असं नाही कळत की बाबा मी पाकिटात सगळे देव घेऊन फिरतोय आणि सकाळी उठल्यावर सगळ्यांना बघतोय, असं नाही होत. सकाळी उठल्यावर तसंच तुम्ही मानसिकरित्या त्यांना आव्हानित करा ना, हे माझे इष्टदेवता, माझे कुलदेवता जे पण आहे, मी तुम्हाला वंदन करतो, नमन करतो, मला पूजा करायची तुमची. करा, तुमचा जो भाव आहे तो बोला ना. तिथं अध्यात्म कळेल तुम्हाला काय आहे. बरोबर. पण लोकांना ते नको आहे. लोकांना कसं लिमिटेड मध्ये पाहिजे. बरोबर. हाच फरक आहे. एक व्यक्ती आहे ना, जेव्हा खूप जास्त अवेअर होते ना, ज्याला विजडम म्हणतो आपण, त्याला त्याची जी बुद्धी आहे ना ती सगळीकडे ओपन होते, त्याला सगळीकडे देव दिसतो. मग माणसात देव दिसतो, त्यामुळं तो कुणाशी वाईट नाही बोलत, कुणाला शिवीगाळ नाही करत किंवा त्याच्याबद्दल द्वेष नाही ठेवत. का बरं? कारण त्याला त्याच्यात पण देव दिसतो. बरंच जे वारकरी संप्रदाय वगैरे आहे ते एकमेकांचे पाया पडतात ना भेटल्यावरती. का बरं? कारण त्यांना त्याच्यामध्ये पण पांडुरंग दिसतो. बरोबर. आपल्याला कसं बघायचं? आपल्याला फक्त फोटोच बघायचं. हा प्रॉब्लेम आहे. अध्यात्म एवढंच नाही आहे, भरपूर मोठा आहे अध्यात्म. आणि सर एक म्हणजे एक शेवटचं विचारतो तुम्हाला की एखाद्या व्यक्तीचं कुंडली खूप छान आहे, न्यूमरोलॉजीनुसार पण खूप छान आहे, त्याचं वास्तुशास्त्र पण म्हणजे वास्तुशास्त्र पण प्रमाणे त्याचं पूर्ण घर व्यवस्थित आहे, तरी पण त्याच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात का? लाईफमध्ये प्रॉब्लेम कधी येतात माहिती आहे का? जेव्हा तुमचे इंटेन्शन चुकतात. फर्स्ट थिंग, वास्तू ही जोडच आहे. वास्तू आणि ॲस्ट्रॉलॉजी त्याच्या पद्धतीने जर तुम्ही अलाइंड झालात तर डेफिनेटली तुम्हाला त्याची हेल्प होते. ठीक आहे, हे दोन्ही गोष्टी जर गडबडले असेल तर तसेही प्रॉब्लेम येणारच आहेत तुम्हाला. इंटेन्शन क्लिअर ठेवा. तुम्ही ज्या इष्टदेवता, जे तुमचे गुरु आहेत, ठीक आहे, तर जेव्हा तुम्ही त्यांना सरेंडर असतात ना, तर ॲटोमॅटिकली तुमच्या लाईफमध्ये त्याची वास्तू येते की जी तुम्हाला पाहिजे, जी तुम्हाला अलाइंड पाहिजे. पण आपण सरेंडर होत नाही ना, आपण वास्तूला पूर्ण सरेंडर होतो ना, पूर्ण ॲस्ट्रॉलॉजीला सरेंडर होतो ना, आपल्या गुरुबद्दल सरेंडर आहे. बरोबर. तुम्हाला आहे ना, जर तुमच्या जीवनामध्ये एक चांगला गुरु जरी आला ना, तर तो सांगू शकतो की हा, ही वास्तू तुझ्यासाठी योग्य आहे, भलेही त्याला वास्तूमधलं काही कळत नसेल. का बरं? कारण त्याला व्हायब्रेशन्स माहिती आहेत. ओके. ठीक आहे, म्हणून अगोदरच्या टॉपिकवरती परत येतो. जिथं जातो ना आपण, तिथले व्हायब्रेशन्स कळायला पाहिजे. तिथले व्हायब्रेशन कळत असेल ना, बघा एखाद्या व्यक्तीच्या लाईफमध्ये एखादा गुरु असतो आणि तो म्हणतो की हा, ही जागा तुझ्यासाठी योग्य आहे. ती योग्यच असते, तिथं एक बट काहीच नाही आहे. का बरं? कारण तिथं सरेंडर आहे. बरोबर.
सेम गोष्ट आहे. आज बरेच लोक माझ्याकडं ॲज ते लोक त्यांचे फॅमिली कन्सल्टंट म्हणून मला कन्सिडर करतात की बाबा आमच्या फॅमिलीमध्ये काही झालं तर आम्ही तुम्हाला विचारतो. तसं किती लोकांच्या लाईफमध्ये फॅमिली ॲस्ट्रोलॉजिकल किंवा वास्तू कन्सल्टंट आहेत? कोण नाही आहे. प्रत्येक माणूस आज एकाला विचारतो, उद्या एकाला विचारतो, परवा इंस्टाग्रामचा रील बघितलो त्याला विचारला. सर्वांना विचारत असतो माणूस. कारण तुम्ही एका ठिकाणी सरेंडर नाही आहे, एका ठिकाणी कनेक्टेड नाही आहे. बरोबर. त्यामुळे प्रॉब्लेम आहे. आणि ऑब्व्हियसली बाजारीकरण खूप आहे ह्याच्यामध्ये आणि त्यामुळे पण लोक भरकटतात. त्यांचीही चूक नाही आहे. ठीक आहे. लोक प्रत्येक वेळी सोल्युशन शोधत जातात की माझ्या लाईफमध्ये काय सोल्युशन भेटेल. आता जस्ट एक रिसेंटली एक विजिट केली होती आम्ही साताऱ्यामध्ये. तर त्या व्यक्तीला आम्ही बोललं की म्हणजे एक्झॅक्टली चॅलेंजेस काय आहेत. तर त्या व्यक्तीने एक खूप मोठी बिल्डिंग बांधली होती. साधारण 7 माळ्याची बिल्डिंग आहे. रेडी टू मूव्ह वाली बिल्डिंग आहे. त्या व्यक्तीने, त्या बिल्डरने आत्तापर्यंत जेवढे पण प्रोजेक्ट केले होते ते सगळे प्रोजेक्ट जेव्हा त्यांनी पाया खाणला तेव्हापासून बुकिंग स्टार्ट झालं होते. हा म्हणजे हा जो प्रोजेक्ट आहे आता रिसेंटली त्यांनी केलेला आहे, तर पूर्ण बिल्डिंग तयार आहे पण एक पण बुकिंग नाही. अरे बापरे. आम्ही ज्यावेळी तिथे गेलो, माझ्या टीम बरोबर गेलो, तर बघितलं आम्ही तर त्या ठिकाणी काही एनर्जीज होत्या. ठीक आहे. त्या एनर्जीज आम्ही त्यांना अलर्ट केला की इथं काही एनर्जीज आहेत ज्याच्यामुळे ही गोष्ट होते. तर मग त्यांनी काय केलं की 1-2-3 लोकांना विचारलं तिथं की जे काम करत होते, जे राहत होते, की असं काही होतं का. त्यांनी म्हणले हां सर, इथं आम्हाला अशा अशा पद्धतीची एनर्जी जाणवते, काही आवाज येतात आम्हाला. तर मग आपण त्यावेळी त्यांना सांगितलं की तुम्ही एक काम करा, साधारण नवचंडी करा किंवा शिवशक्ती याग करा. जेव्हा आपण नवचंडी आणि शिवशक्ती याग आपण करतो तर त्या घराचे व्हायब्रेशन जे आहेत ना ते खूप स्ट्रॉंग होऊन जातात. अच्छा. आणि माझं तर मत आहे की प्रत्येक वर्षी एकदा तरी तुम्ही नवचंडी करावं किंवा शिवशक्ती याग करावं. कुठलंही होम किंवा हवन तुमच्या घरात व्हायला पाहिजे, जेणेकरून तुमच्या व्हायब्रेशनचे क्लिन्झिंग होत जाईल. हे गरजेचं आहे. मग ज्यावेळी त्यांनी ते केलं तर त्यावेळी त्यांची बुकिंग स्टार्ट झाली. अरे वा. हे खूप चमत्कारिक वाटतं. म्हणजे अरे मंत्रामध्ये पण तेवढी ताकद आहे. बरोबर. त्या प्रत्येक गोष्टीमध्ये ताकद आहे. तुम्ही कसं वापरणार ना हे खूप महत्वाचं आहे. असे n नंबर ऑफ एक्सपिरियन्स आहेत. एक असंच एक नाशिकची एक केस आहे आमच्याकडे. तर नाशिकच्या केसमध्ये काय झालं होतं की एक व्यक्ती होती, थोडीशी एज आहे, ऑलमोस्ट 55 एजच्या आसपास असेल. तर ती व्यक्ती स्वतःला असं माथ्यावरती खाजवायची आणि ते खाजवून खाजवून आहे ना ते रक्त काढायचे. राईट. म्हणजे एवढ्या, म्हणजे ते म्हणतात की मी विचारलं तुम्ही असं का करताय. तर ते म्हणतात आम्हाला खाज तेवढी येते तिथं, म्हणजे तिथं मला तसं इचिंग होतंय, मी काय करू. म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही. मग ज्यावेळी ध्यान लावलं आम्ही आणि त्यावेळी बघितलं की एक्झॅक्टली काय झालंय, तर आम्ही त्यांना विचारलं की मॅम तुम्ही ह्याच्या अगोदर बस स्टँडवरती एकदा पडलात. तर म्हणले हो पडले. तर ते खूप आठवून सांगितलं हां मी पडले होते. तर म्हटलं कधी. तर 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. अच्छा. आणि तेव्हापासून त्यांची जे एनर्जी डिस्टर्ब झाले तर ते टिल डेटपर्यंत डिस्टर्ब होते. आणि मग त्यांना काही रिच्युअल सांगितले डेली करायला की हे अशा अशा पद्धतीने करा जेणेकरून तुमचा ऑरा क्लीन होईल. मग त्यांना आम्ही काय सांगितलं होतं, ऑरा क्लीन करण्यासाठी साधारण पाण्यामध्ये, आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकायची, त्याच्यामध्ये हिंग टाकायचं, भीमसेन कापूर टाकायचं. ठीक आहे. आणि लवंग टाकायचे थोडेसे आणि हे मिक्स करून आंघोळ करायची. ठीक आहे. तर हे जसं जसं केलं तर त्यांचं हळूहळू ती जी गोष्ट आहे ती रिलीज झाली. जर हे बाकीच्यांनी सगळ्यांनी केलं तरी त्यांच्यासाठी हे बेनिफिशियल आहे. जेव्हा पण तुम्हाला असं वाटतं ना की घरातले व्हायब्रेशन्स डाऊन झाले तर त्यावेळी खडे मीठ झालं किंवा हळद झाली, थोडे हिंग टाकलं आणि थोडी लवंग टाकली आणि ह्याच्याने जर तुम्ही घर पुसून काढत असेल ना तर तुमच्या घराचे व्हायब्रेशन्स क्लीन राहतात. ओके. म्हणजे मुळात आता एकंदरीत मला समजलं तुमच्या बोलण्यातून की नुसतं वास्तुशास्त्राचं नॉलेज असून उपयोग नाही आहे, की म्हणजे फक्त कुठल्या वस्तू कुठे ठेवाव्यात आणि कुठे असाव्यात एवढं समजून उपयोग नाही. म्हणजे इथले व्हायब्रेशन पण कळायला पाहिजेत. कुठली ब्लॅक मॅजिक असेल काय असेल तेही समजणं खूप गरजेचं आहे. तेव्हाच ती वास्तू पूर्णपणे होऊ शकते. राईट.
एनर्जी खूप मॅटर करतं सर. आता जसं समजा तुम्ही काही मित्र असतील किंवा तुम्ही कोणाच्या घरी जाताय, तर घरी गेलं म्हणताना अरे यार इथं डल फील करतोय, आपण चल लवकर बाहेर जाऊया. बरोबर. बऱ्याच वेळा असं होतं की अरे गप्पा मारता मारता किती वेळ गेलो कळत पण नाही. हां. हा व्हायब्रेशनचा डिफरन्स आहे. एका ठिकाणी तुम्हाला टाइम कळत नाही आणि एका ठिकाणी थोड्या टाइम पण खूप वाटतं. हम्म. हे व्हायब्रेशन्स आहेत. बरोबर. आणि आता काय झालंय की लोक इंस्टाग्राम यूट्यूबचे जेव्हा शॉर्ट्स किंवा रील्स वगैरे बघतात आणि ते बघतात की जर तुमच्या घरामध्ये इकडं टॉयलेट असेल तर हा प्रॉब्लेम, लगेच माणूस आपल्या घरात टॉयलेट कुठे ते शोधायला चालू करतो. शोधायला लागलो. आणि नेमकं त्याला ते भेटतं आणि तेव्हापासून त्याला प्रॉब्लेम चालू होतो. प्रॉब्लेम चालू होतो. का बरं? कारण तो व्हायब्रेशनला कनेक्ट झाला. हा. टिल तोपर्यंत काही प्रॉब्लेम नव्हता त्याला. म्हणजे ज्ञानी आणि अज्ञानी. हा, एक तर ज्ञान घ्यायचं तर पूर्ण घ्या, नाही तर त्याच्या नादीला लागू नका. बरोबर. आणि खरंच जर तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये असाल, तुम्ही मेहनत करताय, सगळ्या गोष्टी करताय, तरी पण तुम्हाला आउटपुट येत नाही, मग वास्तूकडे जावा. तुमचं ऑलरेडी सगळं स्मूथ चाललंय, सुरळीत चाललंय ना, तुम्ही वास्तू आणि ऍस्ट्रॉलॉजीकडे येऊ पण नका. बरोबर. का बरं येऊ नका? हा, त्याच्यासाठी आहे ना बाकीच्या गोष्टी. तुम्ही तुमच्या ज्या धार्मिक गोष्टी आहेत, ज्या आध्यात्मिक गोष्टी आहेत, त्याच्या उन्नतीसाठी काय करता येईल ते बघा. बरोबर. अजून एक मजेशीर गोष्ट काय माहितीये का, जेव्हा पण मी लोकांकडं कन्सल्टेशनला जातो, तर लोक सांगतात की सर मी आहे ना महालक्ष्मीची उपासना करतो, प्रत्येक वेळी ही गोष्ट करतो, पण मला आहे ना फायनान्शियल असं काही प्रोग्रेसच नाही झाला. का नाही झाला? कारण तुझ्या पत्रिकेमध्ये जे पैसा देणारी देवता आहे ती वेगळी आहे किंवा त्याचे ग्रह वेगळे. तू त्याच्या अलाइंड काम नाही करत. तू अगोदर करत होता, मधनच सोडला, कारण तुला कोणीतरी सांगितलं इंस्टाग्रामवरती की हे कर, तेव्हापासून तू ते करतोय. मग ते जे करत असतो तो सोडतो आणि दुसरं करायला चालू करतो. बरोबर. हे ना अध्यात्मामधला मिक्सचर आहे, हा भेसळ आहे. बरोबर. आज मी एकाला पूजत होतो आणि अचानक काही सांगितलं म्हणून दुसऱ्याला पोचतोय. ही भेसळ झाली ना. तुम्ही कसे काय प्रोग्रेस करणार लाईफमध्ये? सगळं करताय, मेहनत करताय, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, पण स्टील प्रोग्रेस होत नाही. डेफिनेटली त्या लोकांनी कन्सल्ट करावं. बरोबर. तुमचं खाणं पिणं अगोदर योग्य करा, मग डॉक्टरांकडे जावा. बरोबर. तुम्ही चांगलं खातच नाही, व्यायाम करतच नाही आणि म्हणते डॉक्टरांना मी आजारी पडतो, पडणारच आहे. तशीच गोष्ट आहे वास्तू आणि ऍस्ट्रॉलॉजीमध्ये. हा, जर प्रॉब्लेम नाहीच आहे तर उगाच जाऊन एखादी गोष्ट मनामध्ये आली तर मग तीच गोष्ट मनामध्ये बिंबवत राहणं आणि आणि त्या रिलेटेडच सगळ्या गोष्टी होत राहणार पुढे. राईट. आणि सेम गोष्ट होते. सर्वात माणसांनी स्वतःवरती काम करायला पाहिजे. अध्यात्माची जोड त्याला पाहिजेच पाहिजे. तुमची जी इष्ट देवता आहे, जे सिद्ध गुरुज आहेत, तर त्याला अलाइंड व्हा, सरेंडर व्हा, फर्स्ट गोष्ट म्हणजे. आणि बघा, तुमच्या लाईफमध्ये गुरु असेल ना, तो गुरुच सांगतो की हा देव आहे. बरोबर. समोर आलेली व्यक्ती देव आहे हे सांगण्यासाठी एक गुरु पाहिजे, एक मेंटॉर पाहिजे लाईफमध्ये तुमच्या. जर तो मेंटॉर असेल, तो गुरु नसेल, मेंटॉर आणि गुरु दोन्ही वेगळे आहेत. मेंटॉर पैसे घेऊन काम करतो, गुरु काही न घेता काम करतो, तो तुमच्यासाठीच काम करतो. पण कोणीतरी एक जण असायला पाहिजे. बरोबर. ठीक आहे. मॉडर्न भाषेमध्ये जर तुम्हाला वाटत असेल की हां तुमच्या लाईफमध्ये एखादा मेंटॉर नाही तर मेंटॉर घ्या, एखादा कोच घ्या. नसेल तर तुम्ही कुठं आध्यात्मिक गोष्टीबरोबर कनेक्ट आहे तर गुरूंना विचारा. बरोबर. राईट. काय हरकत आहे ना. आपल्याला काय वाटतं माहिती आहे का, की मला सगळं येतं किंवा मला सगळंच माहिती आहे. तिथं माणूस फसतो. बरं. कारण यूट्यूब इंस्टाग्रामवर सगळंच आहे ना. सगळंच आहे. माणसं सगळे तिकडेच सर्च करतात. सगळंच आहे. वास्तू पण आहे तिथं, डायटिशियन्स पण आहे तिथे, योगा एक्सपर्ट पण आहे, डॉक्टर पण आहे. थोड्या दिवसांनी घरातच लोक चाकू घेतील आणि चिरफाड करतील आणि डाबडाने शिवतील. ऑपरेशन घरीच झाला. असं होऊ शकतं का? नाही होणार. शक्यतो. त्याच्यासाठी प्रत्येक माणूस एक एक्सपर्ट माणूस लागतो. मग तो ॲस्ट्रॉलॉजी असू दे, वास्तू असू दे, हिलिंग असू दे. जेव्हा एनर्जी बरोबर काम करतो ना, तर त्यावेळी ॲक्च्युली कळतं की वास्तू काय. त्या दिवशी आम्हाला फोन आला की सर तुम्ही, माझ्या टीमला फोन आला की तुम्ही सगळे ओके आहात ना. तर म्हणलं असं का विचारताय ते. तर आमच्यावर मॅम होते. मग मॅम म्हणले हां सर ओके, आम्ही काय एक्झॅक्टली काय झालं. तर ते म्हणले आत्तापर्यंत इथून जे पण गेलं आहे ना
एक तर आयदर तो डायरेक्ट हॉस्पिटलला गेला आणि तो वरती गेलेला आहे. अरे बापरे. तर म्हणे म्हणून मला विचारायचं होतं. तर म्हणे तुम्हाला हे माहीत होतं म्हणे. हां, हे असं सगळं होतं. अरे तर म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही आहे, पण तुमच्याकडे ज्या एनर्जीज आहेत त्याच्यासाठी तुम्ही ही गोष्ट करा. त्यांना काही उपाय सांगितले, आम्ही ते उपाय करायला सांगितले. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, म्हणजे जोपर्यंत तुम्हाला आध्यात्मिक तुम्ही बळकट नाही आहे ना, जोपर्यंत तुमची इष्टदेवता तुमच्या बरोबर नाही आहे ना, ह्या सगळ्या गोष्टींना, तोपर्यंत तुम्ही नाही करू शकत. बरोबर. वास्तूवरती भरपूर गोष्टी मी बोलू शकतो, पण हे जे आहे ना, अनुभूती जे आहेत ना, हे अनुभव आहे ना, हे मी सगळीकडे नाही सांगू शकत. बरोबर. आज तुमच्या पॉडकास्टमध्ये मला असं वाटलं की त्या गोष्टी मी तुमच्यावर शेअर करावं. वास्तू हा टॉपिक मी कुठेही बोलू शकतो, वास्तूबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही. कुठं काय ठेवलं, काय होतं, नेहमी बोलायला तयार आहे मी त्याबद्दल. पण हे जे अनुभव आहेत ना, हे आवर्जून तुमच्याबरोबर शेअर करावं असं मला वाटलं. असाच एक अनुभव जो आहे रांजणगावचा. तर रांजणगावमध्ये आमच्याकडे व्हिजिट आली होती. आमच्या इथं लोक फेसबुकवरती एन्क्वायरी करतात किंवा इंस्टाग्रामवर एन्क्वायरी करतात. फॉर्म फिल केलं की आम्ही एन्क्वायरी घेतो. तर त्यावेळी पण तिथं काय झालं होतं की तिथं माणसाकडं असं काही नाही की पैशाची काही कमी होते. खूप चांगले पैसे होते. तो व्यक्ती बाहेर राहायचा, इंडियाच्या बाहेर, आणि मग तो काही कालांतराने इंडियामध्ये आला होता. आणि त्याच्यानंतर तो म्हणला की सर माझ्याकडं वेगवेगळे घटना होतात की माझ्याकडं जी गाय आहे, म्हणजे जी प्रेग्नंट गाय आहे, तर ती अचानक मरते किंवा वासरू मरतो. 40-40 बदक पाण्यात उडी मारून मरतात. हे सर्वात विशेष वाटलं आम्हाला. त्यानंतर कुत्रे अचानक मरत आहेत आमच्याकडं. तर अशा सगळ्या घटना होत आहेत. तर तुम्ही एकदा येऊन बघा. तर आम्ही तिथं गेलो. त्यानंतर तिथे काही गोष्ट बघितली. जेव्हा आम्ही तिथं ध्यान वगैरे लावलं, तर त्यावेळी आम्हाला कळालं की तिथे एक अशी सोल आहे की जी प्रेग्नंट होती आणि तिला तिथं पुरलेलं. अच्छा. आणि त्या सोलनी म्हणजे तिथं बऱ्यापैकी गोष्टी म्हणजे ब्रेक लावल्या होत्या. त्या माणसाला, तो माणूस ते गाव सोडून कुठेही जाऊ शकत नव्हता. म्हणजे तो जिथंही मुक्कामाला गेला, त्या रात्री काही ना काही अशी गोष्ट व्हायची की त्याला यावंच लागत होतं. म्हणजे अचानक गाडीवरती झाड तरी पडेल, अचानक म्हणजे गाय तरी मरेल किंवा म्हैस तरी मरेल, किंवा शेळी वगैरे मरेल. काही ना काही अशी घटना व्हायची की त्याला अचानक यावंच लागत होतं. तो म्हणला सर मी ह्या गोष्टीला वैतागलो आहे. तर म्हणलं आम्ही तिथं जाऊन बघितलं, ही गोष्ट घडली. म्हणजे जे सोल होतं ते आम्हाला कळलं की अशा पद्धतीने आहे. आणि मग ते जाताना एका झाडाजवळ आम्हाला त्यांना विचारलो की ह्या झाडाजवळ काही जाणवतं का. ते म्हणले की हां सर, ही त्यांना मी अक्षरशः स्वतःच्या डोळ्याने असं दूर निघताना बघितलेलं आहे. ठीक आहे. तर म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही. मग त्यानंतर आम्ही त्यांना काही विधी सांगितल्या, त्या विधी करा म्हणलो. तर ते विधी केल्यानंतर बऱ्यापैकी त्याचे जे प्राणी वगैरे आहेत तर ते स्टेबल झाले. म्हणजे जे मरायचे जे आहेत ते थांबले. तरी पण येता येता आम्ही सांगितलं होतं की म्हणजे एक गाय गाभण होती. तर म्हणलं ह्याच्यातलं गाय तर राहील नाही तर वासरू तर राहील, दोन्हीपैकी एक काहीतरी जाईल. तर त्याच्यामध्ये अनफॉर्च्युनेटली ते वासरू गेलं, गाय सुरक्षित राहिली. आणि त्याच्यानंतर गोष्टी स्टेबल झाल्या. कारण काही विधी सांगितल्या होत्या, काही पूजा सांगितल्या होत्या त्यांच्या ब्राह्मणाकडनं करायला. कारण आपण पूजा आणि ह्याच्यामध्ये जात नाही. आपण फक्त काम करतो की त्या लोकांना काहीतरी सोल्युशन भेटायला पाहिजे. बरोबर. कसं होतं की वास्तूमध्ये फक्त स्ट्रक्चरल काम नाही करत, तर ही जी ऊर्जा आहे ही खूप महत्त्वाची आहे. आजकाल बरेच 999 रुपये देऊन जे वास्तू कन्सल्टंट म्हणतात, तर त्यांना फक्त स्ट्रक्चरल गोष्टी माहिती आहेत की बाबा टी व्ही इथं पाहिजे, फ्रीज इथं पाहिजे, वॉशिंग मशीन इथं पाहिजे, दॅट्स इट. ठीक आहे. पण जेव्हा एखाद्या व्हायब्रेशन बरोबर तुम्ही काम करताना, तर खूप अलर्ट होऊन त्या लोकांनी काम करायला पाहिजे. इवन माझे जे नवीन वास्तू कन्सल्टंट आहेत किंवा ॲस्ट्रॉलॉजर आहेत, ज्यांना खरंच ह्याच्यामध्ये यायचं आहे, त्यांना इंटरेस्ट आहे खूप जास्त, तर त्या लोकांनी एक गुरु नक्की केला पाहिजे. त्यांची इष्ट देवताची उपासना, नित्य उपासना राहायला पाहिजे. म्हणजे उपासना म्हणजे असं नाही की सकाळी उठलो मी देवासमोर बसलो, रात्री उठलो देवासमोर बसलो, तर असं नाही. तुमची समर्पणाची भावना किती आहे किंवा तुम्ही तुमच्या देवताला किती सरेंडर आहात, तुम्ही त्याच्याशी बोलता किती, संवाद किती साधता, हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही त्याला म्हणता का की ह्या व्यक्तीने मला बोलवलं आहे, तुमच्या शिवाय, तुमच्या परमिशन शिवाय हा व्यक्ती माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. जर तुम्ही मला पोहोचवलेलं आहे ह्याच्यापर्यंत, तर ह्याचं सोल्युशन करून द्या. जे असेल त्याला योग्य मार्गदर्शन. ही म्हणायची ताकद आहे का तुमच्यात? जर तुम्ही ते म्हणत नाहीये तर ते अलाइंडच नाहीये तुम्ही. बरोबर.
तुम्ही त्या देवतांना सोबत घेऊनच जात नाही. तुम्ही घ्या ना, तुमच्या इष्टदेवतांना सोबत घ्या, त्यांना म्हणा, त्यांना आव्हानित करा की ह्या व्यक्तीचं जेही प्रॉब्लेम आहे ना ते सॉल्व्ह करा. ठीक आहे, कारण त्यांनी आज कुठं ना कुठं त्या माध्यमाने त्यांच्याशिवाय तर तो तुमच्यापर्यंत येणार नाही. बरोबर. बरोबर आहे. आज आपण म्हणतो ना की अरे एक पान हलवण्याची ताकद पण आपल्यात नाहीये. जर एखादी व्यक्ती तुमच्यापर्यंत येते तर आणलं कोणीतरी पोहोचवलं असेल ना. तुम्ही ज्या देवताला मानता त्या देवतांनी पोहोचवलं असेल. बरोबर. जर त्या देवताने पोहोचवलं, त्या देवताला रिक्वेस्ट करा. डेफिनेटली घराच्या अगोदर निघतानाच रिक्वेस्ट करा. तिथं गेल्यावर त्या जी वास्तुपुरुष आहे त्यांना सांगा, तर मग ती गोष्ट सॉल्व्ह व्हायला चालू होते. बट मला असं वाटतं की इनिशियली जे लोक नवीन आहेत तर त्या लोकांनी अशा वास्तूमध्ये जास्त हात नका घालू की जिथं बऱ्याच वेळा एक पॅटर्न बनतो. बऱ्याच वेळा असं बघतो की अरे बहिणींचे लग्न नाही झाले, भावांचे पण लग्न नाही झाले, कुणाचेच लग्न झाले नाही. किंवा बऱ्याच वेळा हा पॅटर्न बघायला लागतो, त्यांना मुलं नाही झाले, ह्यांना पण मुलं नाही झाले, ह्यांना पण मुलं. तर तिथं आहे ना एक सिस्टम बनलेली असते, ते एनर्जीचा इन्फ्लुएन्स असतो. ओके. आणि ते आपल्याला कळत नाही. बऱ्याच वेळा असं होतं की ह्याचं लग्न झालं, ह्याचा डिवोर्स झाला, ह्याचाही लग्न झालं, ह्याचाही डिवोर्स झाला, ह्याचाही लग्न झालं. हा जो पॅटर्न आहे, हा पॅटर्न कुठून तयार झालाय आणि तो आपल्याला बघावा लागतो, फाइंड आउट करावा लागतो. आणि तिथं मग एनर्जीच लागते तुम्हाला. तिथं तुमचं वास्तू काम करणार नाही. तुम्ही फक्त जर स्ट्रक्चर वास्तूमध्ये गेले की बाबा यांचं ईशान्येला देवघर केलंय, आग्नेयला किचन आहे, तरी पण का होत नाही, ते होणार नाही. कारण तो पॅटर्न वेगळा आहे. बरोबर. ह्याच्यासाठी अनुभव पाहिजे, ह्याच्यासाठी तुम्हाला गुरु पाहिजे. बरोबर. तुमच्या गुरूंची ताकद, तुमच्या इष्टदेवतांची ताकद, महादेवांची ताकद ह्याच्यामध्ये पाहिजे. सगळंच मला येत आहे. आज मी फलाना डिग्री घेतलोय, मी आज PhD केलेले आहे, मी वास्तुविशारद आहे, वास्तू पंडित आहे, वास्तुशास्त्री आहे, काही कामाचं नाही तिथं. बरोबर. तिथं तुमचा अनुभव कामाचा आहे. आणि हा अजून म्हणजे असं विशेष वाटतं ना कधी कधी लोकांचं की लोकांना आता माझ्याकडे जेव्हा फोन येतात ना तर ते म्हणतात सर गॅरंटी काय आहे. अच्छा. हा अरे मग मलाच कधी कधी प्रश्न पडतो, हा खरंच गॅरंटी काय. गॅरंटी काही नसते, कुठल्याच गोष्टीची गॅरंटी नाही आहे. आज तुम्ही झोपलं सकाळी उठायची गॅरंटी नाही आहे. बरोबर. ठीक आहे. आज समजा एखादा माणूस आहे, जो एखादा डॉक्टर आहे जो डिलिव्हरी करतोय, समजा तुम्ही आजपर्यंत हजारो बाळांची डिलिव्हरी केली असेल किंवा बायांची डिलिव्हरी केली असेल, तर ते जेव्हा डिलिव्हरी केलंय तर तो जेव्हा पण 1001 वाला पेशंट जेव्हा आत घेतो तो अगोदर सही करून घेतो. बरोबर. तर त्याला ह्याची गॅरंटी नाही का डिलिव्हरी प्रॉपर होणार, त्याला त्याची गॅरंटी आहे, त्याला समोरच्या माणसाची गॅरंटी नाही आहे. हा कधी उलटेल. बरोबर. राईट. प्रॉब्लेम तुमचा असतो, तुम्ही समोरच्यावरती ठोपून मोकळे होऊन जाऊ शकता. बरोबर. त्यामुळं तुमच्या प्रॉब्लेमची गॅरंटी कोणी नाही घेऊ शकत. प्रॉब्लेम तुम्हाला आहे ना, मग तुम्हाला डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे. मग जर तुमचा आध्यात्मिक प्रॉब्लेम आहे, तुम्ही देवताकडे जाता ना, मग तुम्हाला जायचंच आहे. मग तिथं तुम्ही म्हणता का देवा मला गॅरंटी दे, नाही म्हणू शकत. बरोबर. मी तुला 11 नारळ चढवतो, तू माझं हे काम कर. हे काय व्यवहार आहे. अध्यात्मामध्ये कसला व्यवहार करताय. राईट. आणि कन्सल्टंटकडे गेला तर प्रॉपर कन्सल्टंट आहे, तो माणूस आहे कितीही केला तरी, त्याचे काही लिमिट्स आहेत. त्या लिमिट्समध्येच तो काम करणार आहे. लोकांना असं वाटतं ना, मी आता जर ह्याला वास्तूची फी दिली की वास्तू कन्सल्टंट बोलवले तर संपला, आता माझं काम संपलं. असं नाही होऊ शकत. तुला तुझे कर्म चांगलेच ठेवायचे, तुला मेहनत करायचीच आहे. बरोबर. त्याच्यानंतर तुला हे रिझल्ट भेटणार आहे. वास्तू तुम्हाला साथ देईल. म्हणजे वास्तू साथ देईल. बरोबर. तुम्ही वास्तूसाठी काम करते का वास्तू तुमच्यासाठी काम करते, हे वास्तू कन्सल्टंट सांगू शकतो. बरोबर. आणि अशी काही वाईट अनुभव आलेत का, म्हणजे जसं की म्हणजे क्लायंटच चुकीचा निघाला, म्हणजे उलटच काही झालं असं. बऱ्याच वेळा आहे ना, एक माझा पुण्यामधला एक अनुभव आहे. म्हणजे पुण्यामधले लोक म्हणजे ग्रेटच आहेत. म्हणजे तिथं कन्सल्टंटला पण बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतात. तर मी बराच टाइम पुण्यामध्ये काढलो. तर पुण्यामध्ये एक असंच व्यक्ती आहे. तर त्यांनी बोलवलं होतं. त्या घरामध्ये गेलो मी, सगळ्या गोष्टी बघितल्या. तर तिथं जो व्हायब्रेशन होता, तर तिथं आहे ना आजाराचं व्हायब्रेशन जास्त होतं. म्हणजे असं वाटत होतं की ह्या जमिनीवरती कंटिन्यू माणूस आजारी राहील. प्रत्येक जागेची एक ऊर्जा असते. बघा, एखादा आहे ना वडापावाला आहे ना, एखाद्या ठिकाणी वडापाव बनवतो ना, तो वडापाव खूप टेस्टी बनतो.
तर ती जागेची ऊर्जा आहे. अच्छा. ठीक आहे, पण ती जागा सोडून तो दुसरीकडे गेला ना, तो वडापाव तसा नाही बनणार. बरोबर. त्या जागेचे व्हायब्रेशन आहेत. तर सेम तसंच प्रत्येक त्या जागेमध्ये मला वाटलं की बाबा इथं आजार जास्त होऊ शकतो. त्या व्यक्तीला म्हणलं इथं आजारीपणा जास्त आहे. तर म्हणलं ठीक आहे सर. मग जेव्हा ते घरामध्ये गेलो, साधारण 2 फ्लोअरची बिल्डिंग होती, दुसऱ्या फ्लोअरवर गेलो. मग मला समोरच त्यांची आई बेड रिडन वाटली मला. मग त्यांना मी सांगितलं की हे जे आई आहेत तर ह्यांचं बेड इकडे शिफ्ट करा, जेणेकरून ह्यांची हिलिंग फास्ट होईल. अच्छा. पण आश्चर्य काय माहिती का, त्या माणसाचा प्रश्न काय होता, सर मी तिजोरी कुठं ठेवू? अच्छा, म्हणजे माझं लॉकर कुठं ठेवू? म्हणजे आईचा बेड सरकवण्यापेक्षा पहिलं माझी तिजोरी सांगा मला. राईट. मग हिथं मार खाता अध्यात्म. हे आध्यात्मिक अलाइंड नाही आहेत हे लोक. ओके. हे लोक फक्त स्वार्थीपणाला अलाइंड आहेत. बरोबर. म्हणजे सांगायला मला काहीच वाईट वाटत नाही आहे की त्या माणसाची जेवढी वास्तू कन्सल्टंटची फी घेतली होती ती पूर्ण रिटर्न केली. मी म्हटलं सर आम्ही तुमचं वास्तू नाही करू शकत. बरोबर. अशा ठिकाणी पण आम्हाला अनुभव आलेले आहेत. अजून एक विशेष अनुभव आहे, अजून एक क्लायंट आहे. मग खूप असे वेगवेगळे लोक भेटतात, व्हरायटीज आहेत. तर तसाच अजून एक व्हरायटी आहे. एक व्यक्ती होती, तर त्याला काही प्रॉब्लेम होता. ठीक आहे, हेल्थ इश्यूज होता. त्या व्यक्तीला म्हणलं की जर सर आपण वास्तू केलो तर वास्तूमध्ये वेगळं काही होणार नाही, हे हिलिंग आपोआप नाही होणार. मे बी असं होऊ शकतं तुम्हाला एक चांगला डॉक्टर भेटू शकतो ज्याच्यामुळे तुमची हिलिंग फास्ट होऊ शकते. तर आम्ही 6 महिन्यानंतर परत रिव्हिजिट केली, काही चेंजेस सांगितले त्यांनी केलं. त्यांनी ईशान्येमध्ये पितरांचे फोटो लावले. अच्छा. ईशान्येमध्ये जनरली पितरांचे फोटो लावायचे नसतात. नैऋत्यामध्ये पण दक्षिण भिंतीवर किंवा पश्चिम भिंतीवरती आपण पितरांचे फोटो लावतो. ठीक आहे. ईशान्येमध्ये कुठल्याच पितरांचे फोटो लावायचे नसतात. जर ईशान्येमध्ये पितरांचे फोटो लावले तर स्किनच्या रिलेटेड डिजीसेस, ठीक आहे, त्वचा रोग होऊ शकतो आणि बोनच्या रिलेटेड काही ना काही प्रॉब्लेम होतात किंवा जे नर्व सिस्टम आहे, नर्व सिस्टम डॅमेज होऊ शकतो. अच्छा. हे सांगितलं होतं. मग त्याच्या तशाच रिलेटेड आजार होता. आणि मग आम्ही सांगितलं, 6 महिन्यांनी परत गेलो, परत सांगितलो, ते काय ऐकले नाही. पण काही दिवसानंतर त्याला एक चांगला डॉक्टर भेटला. त्याचं ऑपरेशनही चांगलं झालं आणि ती व्यक्ती व्यवस्थित झाली. अच्छा. मी स्वतः डोळ्याने बघितली, ती व्यक्ती व्यवस्थित. ते झाल्यानंतर ती व्यक्ती म्हणजे अजून पण वास्तू काम नाही करत. आता अशा लोकांसमोर काय डोकं फोडून येणार? बरोबर. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही वास्तू व्यवस्थित केली तर स्वतःहून माझं सगळं बरं होऊ द्या, त्यांचं असं म्हणणं. हा, म्हणजे देरे हरी खाटल्यावरी, म्हणजे मला मेहनत करायची नाही, पैसे आपोआप येऊ दे. हा, असं. हे असं नाही होऊ शकत. वास्तू असं नाही. वास्तू ॲस्ट्रॉलॉजी हे सपोर्टिव्ह सायन्स आहे. बरोबर. तुम्हाला अलाइंड करण्यासाठी किंवा तुमच्या बेटरमेंटसाठी, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये प्रोग्रेस व्हायच्यासाठी. बरोबर. खूप विचित्र अनुभव असतात. कधी एनर्जी वाईज असतात, कधी माणसा वाईज असतात. एक वेळ एनर्जी बरोबर डील करणं सोपं होतं, माणसाबरोबर डील करणं अवघड होतंय. मला वाटतं देव पण कधी असाच कन्फ्यूज होतात की याला डील कसा करायच्या बरोबर. आणि सर एक म्हणजे शेवटचं विचारतो आणि सर्वसामान्य लोकांचा सगळ्यांचाच प्रश्न आहे हा, की आम्ही घरामध्ये सोमवार गुरुवार सोडून इतर दिवशी नॉनव्हेज खातो, म्हणजे त्या 2 दिवशी आणि घरामध्ये नॉनव्हेज बनवत नाही. तर ह्याने काय प्रॉब्लेम होतो, म्हणजे घरामध्ये नॉनव्हेज बनवण्याने काही प्रॉब्लेम होतो? हां, होतो. घरामध्ये जर नॉनव्हेज बनवत असेल तर डेफिनेटली तुम्ही एक डेड सेल्स आणताय. ठीक आहे. एकदम तामसी प्रकार आहे हा. ठीक आहे. खूप बऱ्याच वेळा स्पायसी जेवण आपण बनवतो. ठीक आहे. जर जेवढ्या तमस तत्वाच्या एनर्जीज आहेत ना, ते सगळे जागरूक होतात. अच्छा. ठीक आहे. वास्तू पुरुषाला जेव्हा उलटं केलं होतं तर त्याला पकडण्यामध्ये देवही तेवढेच होते, राक्षसही तेवढेच होते. तर ते राक्षस प्रवृत्ती जागे होते. अच्छा. आणि त्याचा इम्पॅक्ट तुमच्या लाईफमध्ये दिसायला चालू होतो. माणूस खूप जास्त जर अशा पद्धतीने तामसीपणाला आहारी गेला ना, तर मग त्याला वाईट कृत्य करू वाटणं, आळसपणा वाढणं, एखादी गोष्ट डिले होणं, ह्या गोष्टी होतात. आणि बऱ्याच वेळा कामं होता अडतात, स्वप्न चुकीचे येतात,
किंवा काही ना काही अशा घटना होतात की ज्याच्यामध्ये आपल्याला वाटतं की अरे काहीतरी गडबड व्हायला लागली. ठीक आहे. पण अगेन मी हे नाही सांगत की बाबा तुम्ही नॉनव्हेज खायचं सोडा किंवा व्हेज खात असेल तर व्हेजच खावा. हा अप टू तुमचा प्रश्न आहे. बरोबर. का बरं मी तेही सांगतो. कारण जर मी आज तुम्हाला एखादी गोष्ट सोडा म्हणत असेल आणि ती जर सुटली सुदैवाने तर चांगली आहे. जोपर्यंत तुमची अंतरात्मा सांगत नाही ना की हे सुटायला पाहिजे तोपर्यंत माणूस सोडत नाही. बरोबर. राईट. ज्यावेळी तुम्ही अध्यात्माची पहिली पायरी चढणार त्यावेळी ऑटोमॅटिकली ज्या गोष्टी नको आहेत तुमच्या लाईफमध्ये ते आपोआप सुटत जाणार आहे. मग माझं असं म्हणणं आहे की तुम्ही अलाइंड व्हा त्या देवता बरोबर, जी तुमची इष्ट देवता आहे, की जे तुमचे सिद्ध गुरुज आहेत, जे तुमचे कुलदेवता आहेत, त्यांच्याबरोबर अलाइंड झालात ना तुमच्या ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी आपोआप सुटतात. आपोआप सुटतात. मग तिथं असं राहतच नाही की चुकीचं आहे का बरोबर आहे, मग हे चांगलं आहे का खराब आहे. मग कुठलीच जगामध्ये कुठलीच गोष्ट वाईट किंवा चांगली नाही आहे. मग ती ठरती कशी चांगली का वाईट आहे, ते आहे तुमचा उद्देश, तुमचा इंटेन्शन. बरोबर. तुमच्या इंटेन्शनवरती तुमचा इंटेंट कळतो, त्याची इंटेन्सिटी कळते. बरोबर. तुम्हाला काय करायचंय आणि त्याच्यासाठी तुम्ही किती तीव्र आहात करण्यासाठी किंवा उत्तेजित आहात की मला हे करायचंच आहे. बरोबर. सर तुमच्याकडून म्हणजे खूप खूप सारं शिकण्यासाठी भेटलं. म्हणजे आत्तापर्यंत मी पॉडकास्ट घेतले तर आत्तापर्यंत मला फक्त एवढ्या गोष्टी समजत होत्या की माझ्या घरातल्या वस्तू कशा अलाईन झाल्या पाहिजेत माझ्या वास्तूमध्ये. पण आज ही पण गोष्ट कळाली की वास्तू फक्त इम्पॉर्टंट नाही, त्यातल्या एनर्जी पण खूप इम्पॉर्टंट आहे. कारण त्याशिवाय तुमची प्रॉपर वास्तू होतच नाही आहे. तर सर जाता जाता तुम्ही काय टिप्स द्याल, म्हणजे जे नवीन वास्तू कन्सल्टंट बनत आहेत किंवा ज्यांना वास्तू त्यांची नीट करायची आहे तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगा? ओके. फर्स्ट ऑफ ऑल कुणाचीही जे नवीन कन्सल्टंट येत आहेत किंवा नवीन ॲस्ट्रॉलॉजर जे आहेत, जे आत्ता जस्ट 999 रुपयामधनं बाहेर पडलेले आहेत, तर त्या लोकांनी प्रॉपर शिक्षण घ्यावं याच्याचं. ठीक आहे. जे पण साधारण त्याला तुम्ही एक 3 वर्ष मिनिमम वास्तुशास्त्र किंवा ॲस्ट्रॉलॉजीला अभ्यास करताना द्यावा. अभ्यास केल्यानंतर त्याचा अनुभव ऑलमोस्ट तुमचा एक 5-1 वर्ष तर असे एखादी व्यक्ती ज्याला ऑलरेडी वास्तू आणि ॲस्ट्रॉलॉजीमध्ये काम करते त्याच्या संगतीमध्ये राहून गोष्टी शिकायला पाहिजे. जर ह्या गोष्टी केल्या तर त्यांना त्यांचा अनुभव कामाला येतो. समजा आज माझा 2014 पासून जर मी ही गोष्ट करतोय, ठीक आहे, तर साधारण 14 वर्ष झाले ही गोष्ट करतोय मी. तर 14 वर्षामध्ये माझा जे जे अनुभव आहे तर मी ते डायरेक्टली देऊ शकतो एखाद्या व्यक्तीला. ठीक आहे. पण तुम्ही तीच गोष्ट पहिल्यापासून जेव्हा स्टार्ट करता ना तर त्यावेळी गडबड होऊ शकते. माझ्या लाईफमध्ये बरेच हर्डल्स आले, बरेच अपडाऊन्स आले, बऱ्याच अशा गोष्टी आल्या की बाबा जिथं मला वाटलं की मी ह्याच्यामधनं कधी बाहेरच येऊ शकत नाही. तर त्यावेळी मी स्वतः ॲस्ट्रॉलॉजी आणि वास्तूचा इम्प्लिमेंटेशन स्वतःवरती करून त्या गोष्टी वरती आणल्यात. म्हणजे इवन माझ्या राहतं घर, म्हणजे जे सोलापूरला माझं घर आहे तिथं काही चेंजेस केले. त्याच्यानंतर मी जिथं रेंटनी राहत होतो, बरं रेंटची वास्तू काम करते का? हा, तीही काम करते. ठीक आहे. त्याच्यानंतर मग ॲस्ट्रॉलॉजी काम करते का? तीही काम करते. कुठली माझी देवता आहे हे मला कधी कळतच नव्हतं. मी सारखं कन्फ्यूज होत होतो की अरे मी आज म्हणजे महादेवाला जाऊ, आज शनी मंदिराला जाऊ, महालक्ष्मीला जाऊ की एक्झॅक्टली कुठं जाऊ, हे गाईड करायलाच कोणी नव्हतं माझ्याकडं. ठीक आहे. ज्यावेळी मी पत्रिकेचा अभ्यास डीप 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 करत गेलो त्यावेळी एक पिन पॉईंटवर पोचलो की बाबा ह्या देवतेची जेव्हापासून मी उपासना चालू केली आहे तेव्हापासून माझ्या लाईफमध्ये प्रोग्रेस झाली. अच्छा. आणि ज्या ज्या लोकांना मी त्याच देवतांची उपासना सांगतो ना तर त्यांच्या लाईफमध्ये प्रोग्रेस होत गेली. आणि जे लोक वास्तू करून पण घेत आहेत ना त्या लोकांना पण एक म्हणजे माझा संदेश आहे की वास्तू म्हणजे असं काही नाही की एखादं बटन दाबलं लगेच लाईट लागली आणि लगेच प्रकाश आला, असं होऊ शकत नाही. ते एक प्रोसेस आहे. साधारण 3 महिने, 6 महिने, वर्ष ह्या गोष्टी जातात. कारण आत्ता तुम्हाला ती गोष्ट जाणवणार नाही, पण जेव्हा तुम्ही 3 वर्ष 4 वर्ष पुढे जाताल, जेव्हा मागं वळून बघचाल त्यावेळी कळेल की आपली जी लाईफ आहे ना थांबली होती तेव्हा आज आपण प्रोग्रेस केलेला आहे. लोकांना कसं वाटतं ज्यावेळी माणूस त्या सिच्युएशनमध्ये असतो ना त्याला असं वाटतं तो अडकलेलाच आहे आणि नेहमी त्याला तसाच फील होतो. जोपर्यंत तुम्ही बाहेर येत नाही त्याच्यामधून तोपर्यंत ते कळणार नाही. जे लोक वास्तू करून घेत आहेत त्यांनाही हेच सांगणं आहे आणि जे करतात त्यांनाही हेच सांगणं आहे. तुमचा अनुभवाचा जोड त्याला पाहिजेच नक्की. आणि वास्तू म्हणजे फक्त
फक्त 4 भिंती नाही आहेत, त्याच्यामध्ये फक्त 4 दिशा नाही आहेत किंवा 8 दिशा नाही आहेत, 16 झोन नाही आहे, 32 एंट्रन्सेस, फक्त एवढंच म्हणजे वास्तुशास्त्र नाही आहे. ह्याच्यामध्ये सर्वात जास्त इम्पॉर्टंट तिथं गेल्यानंतर कुठल्या पद्धतीचे व्हायब्रेशन्स आहेत. साधारण जे लोक वास्तू खरंच माझी चांगली आहे का नाही आहे हे जर त्यांना जाणून घ्यायचं आहे कुठल्याही कन्सल्टंट शिवाय, तर तिथं गेल्यावर तुमचे अनुभव काय आहेत पहिल्या 6 महिन्यात त्याच्यावरनं कळून जाईल. 6 महिन्यात तुमचे अनुभव चांगले आहेत, तुम्हाला झोप प्रॉपर येते, तुम्ही प्रोग्रेस करताय, फ्रेश वाटतंय, तर ती वास्तू तुमच्यासाठी चांगली आहे. बरोबर. पण तिथं गेल्यापासून तुम्हाला आळसपणा वाढलेला आहे, घरात भांडण होत आहे, तंटा होत आहे, पैशाचा खर्च होत आहे, मेडिकल एक्सपेन्सेस होत आहेत, ती वास्तू सोडा. कन्सल्टंटला बोलवायचं पण काम नाही. 6 महिन्यात लगेच रिझल्ट आहे तुम्हाला. ज्या वास्तूत तुम्हाला वाटतं की इथं आल्यापासून मी स्टेबल झालो, डेफिनेटली तिथं थांबा. काही गरज नाही आहे, कारण प्रत्येकाच्या कुंडलीप्रमाणे वेगवेगळ्या दिशांचे एंट्रन्स त्याला चालतात. कोणाला ईशान्य चालतो, कोणाला आग्नेय चालतो, कोणाला उत्तर चालतो, कोणाला पूर्व चालतो, कोणाला पश्चिम चालू शकतो, कोणाला दक्षिणी चालू शकतो. डिपेंड की बाबा तुमची कुंडली कुणाबरोबर अलाइंड आहे. माझा चष्मा सगळ्यांना चालेल का, तर नाही चालणार. बरोबर. कारण माझ्या डोळ्यांची पॉवर वेगळी आहे, मे बी तुमच्या डोळ्यांची पॉवर वेगळी आहे. बरोबर. तसं प्रत्येक जेवढे व्यक्ती ना तेवढ्या वास्तूंच्या वेगवेगळ्या दिशा त्यांना लागू शकतात. व्यवसायासाठी वेगळं, राहण्यासाठी वेगळं, ह्याच्यामध्ये पण परत डिफरन्स आहे. असं मला वाटतं की सगळ्यांनी फक्त थोडासा अनुभव, स्वतःचा तर्कवितर्क थोडासा लावावा आणि त्याच्यानंतर एक गुरु नेहमी तुमच्या लाईफमध्ये पाहिजे असं मला वाटतं. मग भलेही ते तुमचे स्वामी असतील, महादेव असतील किंवा मग तुम्ही ज्या देवतांना मानता ते ते गुरु म्हणून तुमच्या सोबत नेहमी पाहिजे असं मला वाटतं. तर सर तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. छान वाटलं सर तुमच्याशी बोलून. मलाही खूप छान वाटलं आणि तुमची इष्टदेवता असंच तुम्हाला कंटिन्यू ब्लेसिंग देऊ आणि तुमची प्रोग्रेस व्हायला पाहिजे आणि माझे इष्टदेवता मला असंच मार्ग दाखवत राहू दे की आणखी छान पद्धतीने मी लोकांना हा विषय मांडू शकेल असा. जय गुरुदेव. जय गुरु.